आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आमच्याकडे एक विशिष्ट प्रकाराने हॉर्न वाजवायची सवय. असं एक मला हे का आठवत आहे. तू कुठे काय तू काय इन्फॉर्मेशन आणि काय काढतोय. अमेझिंग. वायफळ. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी आज आईला जाऊन विचारेन की तू जेव्हा मला पाठवलंस तेव्हा तुला काय वाटलं याचं काय होईल पुढे. 4 वर्षात घरी येईल, 2 वर्षात घरी येईल, किंवा हाऊस फिटली की येईल घराची आठवण. असं फार वियर्ड आहे. पण तू कंपास बॉक्सच्या आतल्या भागात टाइम टेबल लिहिलं होतंस का? मला असं वाटतं की यश आणि अपयश पचवायची कपॅसिटी किंवा त्याचं ॲपेटाईट तुम्हाला स्पोर्ट्स देतं. खरं सांगू का, मला कुठे कबड्डीच्या मॅचेस वगैरे चालू असल्या की मला भीती वाटते जायला, कारण मला असं वाटतं मी जाईन खेळायला. तू कुठल्या बेंचवर बसायचा? डू यू रिमेंबर शाळेत असं मधनच एक ग्रुप यायचा काहीतरी विकायला, त्यांच्याकडे ती पेन्स असायची. हे झाकण उघडलं की पेन्सिल माझ्याकडे होता, मित्राकडे होता, माझ्याकडे होता. शूटला जायचं असेल लिस्ट, शॉपिंगला जायचं लिस्ट, घरी कामं करायची असतील लिस्ट. आय लव्ह मेकिंग लिस्ट. बोला बोला लवकर बोला, डोंगर का पाणी. कुठलाही माणूस, कुठल्याही फील्डचा माणूस, त्याची जर कष्ट करायची तयारी असेल तर त्याला अबंडन्स मध्ये सगळं कायम मिळतं. तुमची जर कष्टच करायची तयारी नसेल तर कष्टही तुमच्याकडे येत नाही. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पांच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये, नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या वायफळ गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे सई तामणकर. तिच्याबरोबर झक्कास असा गप्पांचा बेत आपला झालेला आहे, तो आजच्या भागात तुम्ही बघणारच आहात. प्रामुख्याने लहानपणीच्या विविध गोष्टींबद्दल आम्ही खूप बोललोय, त्यामुळे खूप साऱ्या तुमच्या लहानपणीच्या आठवणी उचंबळून येणार आहेत, कारण ते आमचंही झालेलं आहे या भागामध्ये. तर जूनमधल्या त्या नवीन पुस्तकांच्या रेनकोटच्या वासासाठी तयार राहा, कारण आजच्या भागामध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या शाळेत जाऊन पोहोचणार आहात. त्याचबरोबर सईचा विविध गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तिने आपल्याबरोबर शेअर केलेला आहे, आपल्याबरोबर तो मांडलेला आहे. आणि सईची वेगळी अशी पर्सनल बाजू आपल्याला ह्या भागात बघायला मिळणार आहे. तर तो भाग आम्ही लगेचच सुरू करतो. पण त्याआधी तुम्ही जर वायफळच्या वेगवेगळ्या गोष्टी बघत असाल आणि चुकून सबस्क्राईब करायचं तुमचं राहिलं असेल तर निसंकोचपणे सबस्क्राईबचं बटन दाबा. 80% जास्त आपले जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर तो आकडा आपल्याला कमी करायचा आहे. तर लगेचच वायफळ चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग नसाल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तिकडेही जाऊन रुजू व्हा. म्हणजे मी ज्या लघुकथा वगैरे लिहित असतो आणि वेगवेगळी पत्र तुम्हाला पाठवत असतो ते तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये तुम्हाला मिळत राहतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ नोंदी नावाचं व्हॉट्सॲप चॅनल आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वायफळ सगळे जे उपक्रम असतात आपले, त्याचे सगळे अपडेट्स संक्षिप्त स्वरूपात तिथे मिळतील. म्हणजे या सगळ्या गदारोळात ते मिस होणार नाहीत. तर त्या चॅनलवर जा आणि जॉईन करा. एवढं बोलून सुरुवात करतो आजच्या वायफळ गप्पांची सई तामणकर बरोबर. लेट्स गो. तर सई, हाय, कसं वाटतंय तुला आज आत्ता? माझं वेलकम खूप छान झालंय माझ्या फेवरेट ड्रिंकनी, कॉफीनी, त्याच्यामुळे आय एम फिलिंग फॅन्टॅस्टिक. आवडली का आमची प्रयोग कॅफेतली कॉफी? तुला खूपच आवडली. आय एम गोइंग टू रेकमेंड दिस टू अ लॉट ऑफ पीपल. पत्ता नको देऊस डायरेक्ट. नाही, ते चोरून आणलेलं मेन्यू कार्ड दे. इनसाइड जोक मारलेला आहे. सोशलचं मेन्यू कार्ड आणलं मी. रिजवान आहे, मित्र आहे माझा. कशाला सांगितलंस? मी नव्हतं सांगितलं. हा, पण फन फॅक्ट, तो जो सोशल चेंज ज्यांची आहे तर त्यांचा डोप कॉफी म्हणून पण एक कॉफी रोस्ट्री आहे. तर त्याचा जो फाउंडर आहे रिजवान म्हणून, तो आमचा मित्र आहे, कारण तो माझ्या इंग्लिश पॉडकास्टवर कॉफीची माहिती द्यायला आलेला. सो वी हॅड डन 1.5 तासाचा पूर्ण एपिसोड ऑन कॉफी. कॉफी कुठून येते, कशी बनते, रोस्ट कशी होते, ब्रू कशी होते. वाव, तर एक मेन्यू कार्ड तर घेऊच शकतो मी. हक आहे, हक से. आज किती वाजता उठलेस तू? सकाळी 7:30. वा. कारण आय हॅड टू गो समवेअर. जेव्हा मला, नाहीतर मग देर इज नो वेळापत्रक, कारण माय वेळापत्रक एनिवे सो हे वायर. बरोबर. 11, 12, 7:30, 6. तू माझा फोन बघशील तर त्याच्यामध्ये विचित्र वेळांचे अलार्म्स आहेत. म्हणजे 2:30 AM पासून ते 4 PM वगैरे असे खूप व्हरायटी आहे माझ्या अलार्म क्लॉकच्या सेटिंगमध्ये. हो. आणि मग पण तुला जेव्हा फ्री डेज असतात तेव्हा तुला जनरली कधी उठायला आवडतं? एकदम लवकर की एकदम उशिरा? एकदम उशिरा. म्हणजे असं झालं तर मला खूप आवडतं की मी उठले आणि डायरेक्ट लंच केला, मग मी लंच करून परत झोपायची वेळ आली. असे दिवस मला खूप आवडतात. असे सुट्टीचे दिवस असतात. हो. पण असे फार खूप नसतील एका वर्षात म्हणायला गेलं? नाही, खरं तर नाही.
पण जेव्हा असतात तेव्हा आय मेक द मोस्ट ऑफ दॅम. अरे झोपणं तर फार मजेदार असतं. झोपायच्या आधी असं वाचतेस वगैरे पुस्तक वगैरे, किंवा तू जसं झोपायच्या आधी काय ऐकतेस किंवा असं काय असतं? मी म्युझिक खूप ऐकते, मी खूप गोष्टी पाहते. मला वाचनाची आवड अनफॉर्च्युनेटली लहानपणापासून नाहीये. ऑडिओ बुक्स मला काही प्रमाणात आवडतात, पण मी खूप सारा कंटेंट कन्झ्युम करते आणि मी खूप गाणी पण ऐकते. मला लाऊड म्युझिक खूप आवडतं घरात. ओके. कोणत्या कोणत्या पद्धतीची असं गाणी? शास्त्रीय संगीत पासून ते टेक्नोपर्यंत सगळी गाणी मी ऐकते. मला सगळे जॉनर्स खूप आवडतात. मस्त. कारण आय थिंक शास्त्रीयचा तुझा उल्लेख त्या घराच्या व्हिडिओमध्ये पण झाला. तुम्ही दिवाळी पहाट केली होती तेव्हा शास्त्रीय संगीत तिकडे तुम्ही हे केलं होतं. आय थिंक शास्त्रीयची ती पण मजा आहे, कारण हे सकाळी लहानपणापासून आपण जेव्हा कोणताही सण असतो तेव्हा असे लवकर उठून दिवाळीची काही गाणी लागतात आणि गणपतीच्या वेळी काही गाणी लागतात आणि बरेचदा ही शास्त्रीय फॉर्मॅटची असल्यामुळे ते आपल्याबरोबर असतं. जरी पण म्हणजे इवन इफ वी डोंट गेट इन टू क्लासिकल तेवढं तरी सुद्धा आपल्यावर ते पूर्णपणे आपल्या आजूबाजूला असतं. आणि असं मोठ्या शहरातनं वगळता दुसऱ्या कुठल्या शहरातनं आपण आलो असू तर तिकडचं पण एक माहोल वातावरण वेगळं असतं. म्हणजे असं. आणि शास्त्रीय संगीताला काय माहिती, एक असा सेक्रेड काय म्हणूया त्याला, असं एक सिल्वर लाइनिंग आहे. पवित्रतेचं किंवा डिसेन्सीचं किंवा एक असं शिस्तबद्ध काहीतरी त्याच्यातून डेपिक्ट होतं. काय ते सांगता येत नाही शब्दात, पण इट इज क्वाईट मॅजिकल. हो, त्यामुळे ते खूप असं मस्त वाटतं, खूप छान वाटतं. पण तू सांगलीची आहेस, आता मला असं मुंबई वगैरेचं जे एक साऊंडस्केप असते, म्हणजे आपण एका शहरात असलो की तिथले जे आवाज असतात, आता आपल्या रिक्षा जात असतात, गाड्या जात असतात, त्याचा एक वेगवेगळा झोन असतो. पुण्यातला एक वेगळा झोन असतो, तर माझ्या दापोलीला आमचा एक वेगळा झोन असतो. तसा सांगलीचा पण एक साऊंडस्केपचा वेगळा झोन असणार आहे. कुठे असे सत्यनारायणच्या पूजेचा कुठेतरी तो भोंगा चालू असेल असं वगैरे. तर लहानपणीच्या त्या सांगलीतलं तुला असं आठवतंय का की मी उठले आणि हे ऐकायला सुरुवात केली? ऑफकोर्स आमच्याकडे एक विशिष्ट प्रकाराने हॉर्न वाजवायची सवय. असं एक बाईकवरून मुलं जेव्हा जातात तर हे हे खूप म्हणजे सी वेन यू आस्क्ड मला आठवायची पण गरज नाही पडली. इट वॉज राईट देअर. आणि तो हॉर्न मी खूप मिस करते, कारण तो इथे कुठेच ऐकायला मिळत नाही, तो फक्त सांगलीत ऐकायला मिळतो. हा मी सुद्धा कधी विचार केला होता की साऊंडस्केप मध्ये व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हॉर्न कसा वाजवतात लोक. क्रेझी. तर मग लहानपणी तू शाळेत सायकलने जायचीस की चालत जायचीस की तुला अशी रिक्षा वगैरे लावलेली? नाही, सायकलने जायचे. सायकलने. आणि सायकल्सच्या पण जर्नीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जेव्हा कमी कळत होतं तेव्हा कुठली स्ट्रेट हँडल, नंतर मग ती स्ट्रेट हँडलवालीच पाहिजे असायची, नंतर मग ती बास्केट लेडी बर्डच पाहिजे असायची. सो त्याच्या पण वेगवेगळ्या जर्नीज आहेत. पण सायकलनी जाणं वॉज समथिंग, खूप मज्जा. आणि ग्रुपमध्ये जायचीस का तू फ्रेंड्सच्या? 2-3 लोकांचा ग्रुप असायचा, म्हणजे जाता जाता ज्यांची घरं लागतात आणि मग एकदम शाळेजवळ गेल्यावर काही लोक जॉईन व्हायची. वाव, यू टेकन मी टू मॅजिकल डेज मॅन. आणि मी खूप लहान होते तेव्हा मी बाचल काका म्हणून आमचे होते, ते मला सायकलने घेऊन जायचे सिनियर आणि ज्युनियर केजीत असताना. आणि माझ्याबरोबर एक मयुरेश चिटणीस नावाचा मुलगा होता, तो मागे बसायचा. आणि मला हे का आठवत आहे, मयुरेश चिटणीस विल बी लाईक व्हॉट शी टूक माय नेम, शी रिमेंबर्स मी. हो, मयुरेश चिटणीस. तुला माहितीये आमच्या शाळेचा पट 75 का 64 होता. आणि पट मला सगळ्यांची नावं पाठ आहेत. म्हणजे तू रॅन्डम विचारलंस तर मी अजूनही मित्रांमध्ये जेव्हा जाते तेव्हा अरे हा कुठे रे, अरे, तर ते माझ्याकडे बघतात, तुला कोण कोण आठवतंय? तर वाव, काहीतरी खूप छान आठवणींच्या कप्प्यामध्ये मला घेऊन गेलास. आणि तो पट शब्द ऐकल्यावर तर मला असलं खूप छान वाटलं. मराठी म्युझियम. तू पण का? यस. मी थोडं सेम इंग्लिश मध्ये होतो, मी पूर्ण मराठी. पण हो, ते शाळेतलं रोल नंबर्स म्हणजे त्याच्यानी पण लोकांना 14 नंबरच आली नाहीये. आता मुलं असल्यावर ते मुलींचं थोडंसं. कारण तुमच्या शाळेत पण तसं होतं का की पहिले सगळे जे क्रमांक होते ते मुलींचे, त्याच्यानंतर मुलांचा पट चालू व्हायचा? आमच्या वर्गात तसं होतं शाळेत. का तुमच्याकडे अल्फाबेटिकली स्टार्ट टू एंड? मला ते नाही आठवत बहुतेक. नाही, पण असे अल्फाबेटिकली होतं वाटतं. म्हणजे असं मिक्स असायचं. आणि मी कोएड मध्ये होते, त्यामुळे मुलं मुली. आमच्या ते मुलींचे नंबर आधी होते आणि मग ते संपल्यावर मुलांचे नंबर होते. असं. तू कुठल्या बेंचवर बसायचा? 3ऱ्या. मी 4थ्या. पुढे नाही, मागे मध्ये. पण हे
एक मिनिट, लेट मी आज एक मिथ्स मला बस्ट करू दे की शेवटच्या बेंचवर बसणारा मुलगा किंवा मुलगी दंगेखोर असं काय, इट इज हाईट वाईज. ओके, सो जे बुटके असतात किंवा ज्यांची कमी उंची असते ते पुढे बसतात आणि जे एकदम उंच असतात ते मागे बसतात. एवढंच लॉजिक आहे त्याच्यामध्ये. कारण त्या लॉजिक प्रमाणे तर सगळी उंच मुलं दंगेखोर पाहिजे. हो, मी तिसऱ्यावर असायचो. मी पण तिसऱ्याच. मी बेंच वाजवायचो खूप मीडियम, ढण 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 करून. आम्ही बेंचवर त्या कर्कटकांनी कोरायचो. काय आम्ही कोरायचो पण सांगायचो कोणी केलं. अरे बेंच. आणि आमची शाळा ना 1880 सालची आहे, AG हायस्कूल. तर साने गुरुजी वगैरे त्या शाळेत होते. आजी आजोबा, आजी नाही पण आजोबा, आई बाबा, आम्ही सगळे एका शाळेत होतो. आई बाबा आणि मला सेम शिक्षक पण होते. सम प्रेशर ना. नाही, पण त्यांच्या वेळी ते तरुण होते, त्यांना खूप बदललं. आणि आम्ही जसं गेलो तर ते म्हातारे झाले, तर ते नातवंड झोन मध्येच हे घे वडापावला 10 रुपयेचा वडापाव खा वगैरे, असं बदल झालेला त्यांच्या. आम्हाला इक्वली म्हणजे इक्वल अमाऊंट ऑफ मार पण मिळालाय आणि इक्वल अमाऊंट ऑफ प्रेम पण मिळालेलं आहे. तुझी स्कूल बॅग कायम आवरलेली असायची का कशी पण असायची? जेव्हा नवीन असायची तेव्हा ती आवरलेली असायची, आणि जुनी झाल्यावर कशी काही पण असायचं. माझी कायम आवरलेली, आणि माझ्याकडे 7 स्कूल बॅग्स होत्या. रोज एक घेऊन जायचे मी. म्हणजे ते दप्तर असतं ना असं वाला खाकी रंगाचं, त्याच्यापासून ते फ्लोरोसेंट कलरच्या सॅक पर्यंत माझ्याकडे सगळे बॅग्स होत्या. अरे बॅग म्हणजे शो ऑफ, म्हणजे जूनला तो सगळ्यात पीक टाइम. माझ्याकडे कोणती बॅग आहे, नवीन वह्या, नवीन पुस्तकं, नवीन कंपास बॉक्स. आणि तेव्हा आम्ही असं, तुझ्याकडे ते बटनावाले कंपास बॉक्सेस होते का? हे बटन उघडायची वगैरे. आणि ऑटोमॅटिक शार्पनर नव्हता. माझ्याकडे होता. मित्राकडे होता, माझ्याकडे होता. मला शनिवार माझ्या पेन्सिली त्याच्याकडे घेऊन जायचो. पण तो अगदी असं होतंय की स्कूलचा पहिला दिवस की अरे मी हा घेतला. आणि माझ्या शाळेत एक मुलगा होता, तो मी ज्या वह्या आणायचे त्याच सेम डिझाईनच्या वह्या आणायचा. मी जी कव्हर्स घालायचे, त्याचं नाव पण मला आठवतंय पण मी नाही सांगत. त्याला कळलं असेल. क्रेझी ते खूप चांगलं होतं. पण सांगलीत म्हणजे आता तर दापोली खूपच छोटं शहर आहे, सांगली तसं बऱ्यापैकी मोठं शहर आहे. तर मग शाळा सोडून पण तुम्ही असं भटकंती करायला सायकलवरून इकडे तिकडे फिरायचं, असे कुठे तुमचे स्पॉट्स होते का लहानपणी? हो, होते ना. शाळेजवळ आमच्या शाळेला 2 मैदानं होती, म्हणजे आहेत अजून, एक बिल्डिंगच्या आतमध्ये आणि एक बिल्डिंगच्या बाहेर. तर त्या मैदानावर वेगवेगळे स्पॉट्स होते. त्या मैदानावर आमची एक मैत्रीण पण राहायची. सो काही लागलं किंवा पाणी, भूक काही लागलं तर आम्ही तिच्या घरी जायचो. माझं पण घर जवळच होतं. तर असे खूप स्पॉट्स होते. आणि मग कॉलेज नंतर पण खूप स्पॉट्स बनलेही, आणि मला अजूनही त्या स्पॉट्सची भयंकर आठवण येते. आणि मग असे सायकलवरनं पण फिरत जायचं का कुठे असं, म्हणजे जे ठरवलेले स्पॉट असतात? माझं कसं होतं, जर सांगितलं सुयोग ह्याच्या पुढे जायचं नाही तर आपलं विश्व त्याच्या पुढेच चालू. तसं जायचं का तुम्ही असं कुठे पण? 10वीत आल्यानंतर सायकलची जागा पालकांच्या वाहनांनी घेतली, म्हणजे स्कूटी किंवा कायनेटिक. मी कायनेटिक होंडा चालवायचे आणि मला यायला लागली लगेचच. तर मग नक्कीच मर्यादा, हद्द, स्पॉट सगळंच बदललं आणि अजून विस्तृत झालं. मला पण आठवत आहेत ते दिवस. कुठे घेऊन गेलेलो ती स्कूटर. क्रेझी. आणि शो ऑफ पण असतात त्याच्यात, आज मी इकडे वगैरे. आणि मग त्याच्यात आमच्याकडे संडे वॉज अ शो ऑफ डे. म्हणजे खूप लोकांचे रिलेटिव्स किंवा आजी आजोबा म्हणा किंवा मावशा म्हणा, मुंबई किंवा कॉस्मोसिटीजमध्ये असतील तर शॉपिंग करायची. आणि संडेला नवीन घातलेले कपडे, ॲक्सेसरीज घालून टॅटा करत जायचं. कडक. आणि मग अशी लहानपणी मग भावंड वगैरे, तुझे आजोळ वगैरे जवळच होतं की? माझं आजोळ हेब्बाळला आहे, विच इज महाराष्ट्र कर्नाटकची बॉर्डर. ओके. आणि तिथे आमचं खूप सुंदर घर होतं. आता पणजी नसल्यामुळे ते तसंच आहे, म्हणजे इट्स जस्ट अ मेमरी नाव. पण तिथे गोठा होता, बायोगॅसचा प्लांट होता मागे, शेत होतं त्याला लागून, सारवलेली जमीन. उफ. आणि मग असं सुट्टीत जायचे? हो, सुट्टीत जायचे, आई बरोबर सुट्टीत जायचे. आणि मग मी आणि ऑफकोर्स माझे कझिन्स आम्ही तिकडे धुमाकूळ घालायचो. राईट. म्हणजे आजीचे काही रूल्स असायचे की घरी नॉनव्हेज नाही बनवायचं, इकडे हे नाही करायचं, किचनमध्ये ह्यांनी यायचं नाही, इकडे ह्याला हात लावायचा नाही. आम्ही ते सगळं मोडायचो आणि आजीला नाही सांगायचो, म्हणजे पणजीला.
क्या बात आहे. आणि तिकडचं तर कल्चर अजूनच वेगळं असेल ना, कारण आपलं मराठी आणि कर्नाटक असं दोघांचं मिक्स्ड कल्चर असतं युजली बॉर्डर्सवर. आणि जेवणाची पण पद्धत तिकडे वेगळी असते, इन्ग्रेडियंट्स वेगळ्या प्रकारे वापरतात. आणि त्यात असे आजा वगैरे असले, पंजा वगैरे, तर म्हणजे माऊज क्रेझी लेवल मजा. आणि मग बाबांच्या बाजूचे फॅमिली वगैरे सांगलीला सगळे होते भावंड की सांगलीलाच होते, पण आमचा कधी फार संबंध आला नाही. काही गणित असतात आपल्या आई बाबांची वेगळी वेगळी, त्याच्यामुळे मी जास्त आय एम मोर कनेक्टेड टू माय मटर्नल साईड ऑफ रिलेटिव्स. आणि माझी मावशी, माझा मामा मुंबईतच स्थायिक आहेत गेले अनेक वर्ष. तर आमचा मीटिंग पॉईंट हेब्बाळ किंवा इस्लामपूरला माझे आजी आजोबा राहायचे. सो हे 2 स्पॉट्स आमचे फेवरेट स्पॉट्स होते. एवढं की मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या आजोबांकडे ना घाडगे पाटीलची एजन्सी होती. घाडगे पाटील इज अ ट्रान्सपोर्ट. आणि कधी कधी घाडगे पाटीलमधून असे बॉक्सेस यायचे. मग काही बॉक्सेसमध्ये फ्रॉक्स किंवा चॉकलेट्स किंवा, तर आम्ही हट्ट करायचो की तो बॉक्स फाडा आणि आम्हाला त्याच्यात काय बघायला द्या आणि ते द्या आम्हाला. म्हणजे असं आम्ही नुकसान पण केलंय आमच्या आजोबांचं, तेही आठवलं मला आज. आय हॅव नेव्हर टोल्ड दिस मेमरी एनिवेअर. तू कुठे काय, आज तू काय इन्फॉर्मेशन आणि काय काढतोय, इट्स अमेझिंग. वायफळ. कारण की मला हे खूप फॅसिनेटिंग आहे. आणि लहानपणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या अशा खूप जवळच्या असतात. आणि समोर मला बरेचदा असं वाटतं की लहानपण हे खूप जास्त आपल्या साचलेलं असतं आणि पुढचा येत नाही. आणि कॉलेजचा पिरियड जो आहे, कॉलेज ते आत्तापर्यंत, तो जरा फास्ट फॉरवर्ड वाटतो. त्यामुळे लहानपण असं मला धरून ठेवायला आवडतं. त्यामुळे हा गप्पा मारून ते राहतं आपल्याकडे असं फार सुंदर प्रकारे. तर धन्यवाद. मग लहानपणी जेव्हा तू असे शहरात यायचीस, मुंबईला वगैरे किंवा पुण्याला वगैरे, तेव्हा तुला शहराबद्दल असं काय वाटायचं? तर आज आपण इकडेच राहतोय, इकडेच काम करतोय, पण ते लहानपणी येणं वेगळं होतं. माझ्यासाठी तरी होतं. हो, माझ्यासाठी पण होतं. माय ओनली फोकस यूज टू बी शॉपिंग. ओनली फोकस तोच होता. म्हणजे बाकी काहीच तेव्हा अक्कल नव्हती. आणि एक असतं ना की आपल्या शहरात, म्हणजे सांगलीसारख्या शहरात तुम्ही बाहेर पडल्यावर एक 10 लोक ओळखीची भेटतात. इथे तसं नाहीये. इथे एका शहरात राहून आपण अनेक दिवस आपल्या मित्रांना भेटू नाही शकत. सगळ्या गोष्टी एकदम लांब लांब आहेत. ह्यूज शहर आहे, मोठं आहे आकारमानाने. तर मला ती एक खूप आश्चर्याची गोष्ट वाटायची की अरे इथे कोणीच ओळखीचं नाही आणि दिसत पण नाही. आणि आपण काल आपल्या मामाला भेटलो, मग तो कुठेतरी दिसेल वगैरे, असं सिनारिओच नाहीये. तर आपल्या गावात ते खूप मिस करायचे मी. बट अपार्ट फ्रॉम दॅट, लिंकिंग रोड, बँड्रा, तिथे राहायला होते. बार्गेन वगैरे करत का? हो. असं मावशा वगैरे इन्स्पिरेशन का तेव्हा? कसं बार्गेन करायचं वगैरे? पहिल्यापासून मित्रमैत्रिणी. ॲडल्ट्स नको असाच झोन, म्हणजे आमचा मी बघतो असाच झोन पहिल्यापासून. आणि मित्रमैत्रिणी आम्ही शॉपिंगला जायचो आणि आम्हाला ती नॅक खूप लवकर वेळात अवगत झाली होती. त्यामुळे मुक्काम पोस्ट बँड्रा लिंकिंग रोडला असायचे. मस्त. लिंकिंग रोडला मी फक्त मावशी आणि आयाने घेतलेले शॉपिंगची पिशव्या घेऊन उभा असायचो. मग त्यामध्ये हेरम पॅन्ट्सचं एक फॅड आलं होतं. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या रंगाच्या हॅरम, तेव्हा हेरम म्हणायचो. आता हॅरम, शॅमेलियॉनचा कमेलियन झाला आता. हॅरम पॅन्ट्स, हॅरम. तरी पण तू शिकला नाही बार्गेन करायला? म्हणजे मला तर येतच नाही. तुला प्राचीला तर उलटी दया येते. आम्ही एकदा एका ठिकाणी खूप बार्गेन केलं. ही नंतर जाऊन त्यांना पैसे देऊन आली एक्स्ट्रा. मी एकदा तसं पल्याडला गेले होते परदेशात आणि मी बार्गेन केल्यावर तो जो माणूस होता विकणारा, तोच मला म्हणाला, व्हेरी गुड बार्गेन. आपण नंतर एक कोर्स घेऊ साईकडे. आम्ही दोघंही, आम्हाला जमत नाही. आमच्या बॉडी लँग्वेजने असं वाटतं हे आत्ता चालेल तिथे, ह्यांना आपण बनवूच. आणि आम्हाला माहितीये की आम्ही जास्त पैसे देतो तरी आम्हाला असं काय समजत नाही. आमचं ते गणित थोडं. समटाइम्स इट इज ओके नॉट टू बार्गेन. ते आहेच. म्हणजे आता भाजी वगैरे तिकडे आम्ही बार्गेन नाहीच करायला पाहिजे, कारण तिथे खरंच मेहनत आहे. एवढं इझी नाहीच आहे ते. पण बाकी ठिकाणी बनवतात आम्हाला. म्हणून आपण 2 वर्ष इकडे झाली, पण 2 वेळा खाली आम्ही मासे विकत घेतले. आणि माशांच्या इथे आमची लावतात पूर्णपणे वाट, मासे खरेदी करायला गेल्यावर. आणि आम्हाला तेही अजून कळत नाही की हे फ्रेश आहेत की नाही आहेत. मला नाही कळत. आणि मी दापोलीच आहे, पण तिकडे कसं पण तिकडे बाबा वगैरे आणतात, त्यामुळे आपला काही संबंधच नाहीये. त्यामुळे सॉरी.
पण असं असतं. त्यामुळे आजकाल आमचं हॅक आहे की फोनवरनं पहिले बार्गेन करायचं, त्यांना विचार किती भाव याचा, आणि मग जायचं त्याचं मी फोन केलं मला द्या. फेस टू फेस पिघल जाते. पण जाऊन गोष्टी घेणं आय मीन ते पण आता बंद झालं ना. वी बाय एव्हरीथिंग ऑनलाईन अँड सेकंदात. हा, ते थोडं बोरिंग आहे. हो, म्हणजे वेळ वाचवायला छान आहे पण इट्स बोरिंग. हो, पण काय काय गोष्टी जाऊन घेतल्या पाहिजेत ऍटलीस्ट. 100% येस. पण तुला फिरता येतं का असं मोकळेपणाने, कुठे असं जावं असं वाटलं तिकडे डिरेक्टली आता जाता येतं? आत्ता नाही, पण अगदीच जाता येत नाही असंही नाही आहे. कारण आपल्याकडचा झोन थोडा असा पण आहे ना की असेल तिच्या घरी ती मोठी. तर त्याच्यामुळे काही सिटीजमध्ये काही फरक नाही पडत आणि काही सिटीजमध्ये पडतो. बट आय एन्जॉय बोथ दीज साईड्स. म्हणजे मला एक जेव्हा पीपल लेट यू बी तेही मला आवडतं, आणि जेव्हा आय एम मॉब्ड तेही मला आवडतं. कारण दोन्हीही बाजू तितक्याच हृदयाच्या जवळच्या आहेत आणि नेसेसरी आहेत असं मला वाटतं. खरं आहे. कारण दुसऱ्या भागात जरी लोक आपल्यामध्ये असले तरी ते प्रेम आहे आणि आपण केलं कामाबद्दलचं प्रेम आहे. येस, त्यामुळे तेही. अँड आय थिंक दोज आर लाईक विटमिन शॉट्स फॉर अस, राईट? तर ते पाहिजेतच की. हो, खरं आहे. पण अशी कोणती गोष्ट आहे जी तुला करावीशी वाटते पण आता नाही करत आहे? लाईक सांगलीत आता मी नाही टट्ट्या 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 करत फिरू नाही शकत, किंवा बाईकवरून माझ्या फिरू नाही शकत, किंवा आय कांट बी ॲज वाईल्ड ॲज आय वॉन्ट टू बी ऑन द रोड्स, ऑन द स्ट्रीट्स विथ माय फ्रेंड्स. ते मी मिस करते खूप. आपण हे शूट नंतर जाऊ खाली एक चक्कर प्राचीची वेस्पा घेऊन जाऊ आपण. चालेल, पण इथे 100 वेळा थांबायला लागेल. असा मोकळा रस्ता पाहिजे, झम झूम. म्हणून आपण इकडे पार्किंग मध्ये शूटर मारून करू. चालेल, गुड आयडिया. नाईस. तर मग पूर्ण 10वी पर्यंत तू सांगलीत होतीस? 10वी नाही, 10वी नंतर पण 11वी 12वी फर्स्ट इयरला मी मुंबईत आले कामानिमित्त, आणि मग सेकंड इयर आणि थर्ड इयर मी एक्सटर्नली म्हणजे फक्त परीक्षा द्यायला गेले. कॉलेजमध्ये सेटिंग करून ठेवलं होतं की असं. कुठल्या कॉलेजला होतीस तू? चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली. तर म्हणजे तू मुंबईला आलीस पण परीक्षा तिकडे देत होतीस? हो, कारण मी म्हणजे आय थिंक 12वीच्या शेवटीच सुरू झालं होतं वारं की आता काम करायचं की काय, किंवा काम मिळतंय की काय. तर खूप अर्ली मी आले, आणि मग शेवटची 2 वर्ष मी एक्सटर्नली एक्झाम दिली जाऊन. आणि मग त्यावेळची मुंबई कशी होती? म्हणजे तू पूर्ण इंडिपेंडंटली तिकडे राहायला सुरुवात केली होतीस, आणि मग नेटवर्क होतं का, कॉन्टॅक्ट्स होते का, किंवा कशी सुरुवात केलेलीस? डिसिजन कसं घेतलास की आता मुंबईत चालले मी? डिसिजन असाच होता. कारण जेव्हा आपण टीनेजमध्ये असतो तेव्हा आपल्याला, मला तरी दर महिन्याला वेगळं काहीतरी व्हायचं असायचं. म्हणजे कधी एअर होस्टेस, कधी पब्लिक रिलेशन ऑफिसर, कधी शेफ, कधी हॉटेल मॅनेजमेंटच. सो असे दर महिन्याला माझे गोल्स आणि हे बदलायचे. पण एक आंतर महाविद्यालयीन नाटक स्पर्धेत मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. ॲक्च्युली दॅट नाटक चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. कारण मला असं जाणवलं की एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने आणि प्रेमाने मी आजपर्यंत कुठलीच आयुष्यात गोष्ट केली नाही आहे. तर हे मला इंटरेस्टिंग वाटतंय. अजून एक नाटक करून बघू, म्हणजे ते अजून तेवढंच इंटेन्सिटी आहे का चेक करूया. आणि ती होती. सो फॉर्च्युनेटली हे जे मी आत्ता बोलले आंतर महाविद्यालयीन, त्याच्यानंतर मला गोजीरवाण्या घरात नावाची सिरियल ऑफर झाली, आणि मी म्हटलं चला जाऊया, शूटिंग करूया. आणि शूटिंग करायला आले ते मी इथेच आहे गेले अनेक वर्ष. सो इनिशियली आय यूज टू स्टे एट माय मावशीज प्लेस. मग नंतर आय मूव्ड आउट. पण तिकडे पण मला चांगली गोष्ट अशी की मला त्यांनी सांगितलं की यू विल हॅव टू फिगर आउट एव्हरीथिंग ऑन युअर ओन. आम्ही तुला कुठली बस कुठून जाते, कुठली ट्रेन कुठून जाते, हा रस्ता इकडून कुठे जातो, याची सगळ्याची इत्थंभूत माहिती देऊ, पण ते करायचंय तुला. त्यामुळे एक सेन्स ऑफ इंडिपेंडन्स तेव्हाच काय म्हणूया एम्बाईब होऊ लागला होता. बरोबर. त्यामुळे मजा आहे. आय हॅव एक्सप्लोर्ड मुंबई ऑन माय ओन. म्हणजे मुंबई आणि माझं नातं आम्ही दोघांनी मिळून बनवलंय. ते कोणी म्हणजे त्याच्यात कोणी मीडिएटर नाही आहे. त्यामुळे ते खूप स्पेशल नातं आहे असं मला सुंदर. आणि तुझे पहिलं नाटक जेव्हा केलंस सांगलीत असताना, त्याच्या आधी तुला नाटकाबद्दल फॅसिनेशन होतं की ते कसं, म्हणजे बाय चान्स त्याच्यात गेलीस? बाय चान्स, ॲक्सिडेंटली. त्याच्या आधी आय वॉज बिग टाईम इन टू स्पोर्ट्स. शाळेत असताना मी कबड्डी खेळायचे, मी गोळाफेक खेळायचे, मी रिले खेळायचे,
बिग टाईम इंटू स्पोर्ट्स. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी स्पोर्ट्समध्ये सगळ्यात जास्त पुढे होते. पण माझ्या आईची एक मैत्रीण आहे, गेले अनेक वर्ष ती राज्यनाट्य स्पर्धा डिरेक्ट करते, त्यासाठी नाटकं. तर तिने मला एकदा विचारलं की तू नाटकात काम करशील का. मी म्हटलं मला काहीच येत नाही, तू जसं करून दाखवशील आय विल इमिटेट यू, आणि ते तुला चालणार असेल तर बघ. ती म्हणाली हो चालणार आहे. आणि दॅट टर्न्ड आउट टू बी व्हेरी नाईस. माझ्यासाठी पण खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि आय थिंक इट ऑल स्टार्टेड फ्रॉम देअर. रोलतंय रोलतंय दर्याचा राजा. अरे त्याची चांगली कडवी आहेत फार त्या गाण्याची. मला कडवी माहित नाहीये पण, कारण ना हे इथे कट झालंय तुम्हाला कळलंय तर चांगलं आहे आपलं ऑडियन्स. मी अरिजित सिंगचं बघितलं होतं एक लाईव्ह मध्ये, तो एक कडवं करतो आणि ते कडवं मी ऐकलंच नव्हतं आधी ओरिजिनल मध्ये. सिंगर आहे तो यार, मला खूप आवडतो. खूप मस्त गातो तो. तू पण गातोस ना? फार थोडं गातो मी ड्रमर परकशन आहे त्यामुळे. परकशनिस्ट आहे, परकशन नाही. मी परकशन. पण हा गायला थोडी सुरुवात केलेली आहे, करत असतो मी. इटलीत रस्त्यावर गायचो, म्हणजे बस्किंग करायचो. 20-25 शो केले होते. तर आपण होतो पहिलं नाटक, तुझ्या मावशी आईच्या मैत्रिणीने सांगितलं की कर आणि तू त्याच्यात गेलीस. आणि त्याच्या आधी तू स्पोर्ट्सचं म्हणालीस. स्पोर्ट्सचं मला त्या मुद्द्यावर थोडंसं बोलायला आवडेल, कारण लहानपणी आपण शाळेत असतो तेव्हा त्याचं खूप असं हे असतं आपल्याला की अरे मी शाळेच्या टीममध्ये आहे, आज आपली तालुका पातळीवर झाली, उद्या जिल्हा पातळी, मग झोनल, मग राज्य वगैरे असं काय काय. आणि त्याचा एक वेगळाच माहोल असतो. मी टेबल टेनिस खेळायचो तर मी त्या जिल्हा टीममध्ये वगैरे होतो. पण ते सगळं त्याची प्रॅक्टिसला जाणं, मग काही काळ आपल्याला सूट असणं की आज तू वर्गात नाही आलास तरी चालेल पण तुम्ही तिकडे जाऊन खेळा. आणि तो सगळा माहोल सुंदर असतो. पण शाळेनंतर तो राहतो मागेच. कारण ते आपण पुन्हा कधीच करत नाही. आता कबड्डी खेळायला पण जात नाही असे पुन्हा कधी. पण त्याच्याबद्दल मला असं बोलायला आवडेल की तुला त्याच्याबद्दल काय वाटतं, शाळेतल्या स्पोर्ट्सबद्दल, आणि असं वाटतं का की त्याच्यातनं पण तू काहीतरी घेऊन आलेस पुढे? हो, 100%. मला असं वाटतं की यश आणि अपयश पचवायची कपॅसिटी किंवा त्याचं ॲपेटाईट तुम्हाला स्पोर्ट्स देतं. तुम्ही ते कुठेच शिकू नाही शकत. यू कॅन ओनली एक्सपिरियन्स इट. आणि खिलाडू वृत्ती म्हणजे हे खूप बोलून बोलून बोथट झालेलं स्टेटमेंट आहे, पण खिलाडू वृत्ती ही खेळूनच येते. ती दुसरीकडून येऊ नाही शकत. की दुसरी टीम जिंकली, आपलं कितीही वैर असलं तरी यू हॅव टू गो अँड कॉंग्रॅच्युलेट दॅम. हे सगळं आपण स्पोर्ट्समधून शिकतो. आणि अपयश चांगल्या प्रकारे किंवा ते कसं घ्यायचं हे तर बिग टाईम स्पोर्ट्स शिकवतं. तर ते मी खूप मिस करते. आणि मला खरं सांगू का, मला कुठे कबड्डीच्या मॅचेस वगैरे चालू असल्या की मला भीती वाटते जायला, कारण मला असं वाटतं मी जाईन खेळायला. मी नाही थांबू शकत स्वतःला. आणि मला मॅटपेक्षा मैदानी जी कबड्डी असते ते खूप आवडते. म्हणजे इथून रक्त आलंच पाहिजे, गुडघे आणि हे फुटलंच पाहिजे कंपल्सरी. अरे यार कबड्डी, कबड्डी म्हटल्यावर ना तो चुना आठवतो. तो असा 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 असा, आमच्या इथे चुना म्हणायचं, आमच्या इथे फक्की म्हणा. ते असं असं टाकत जायचं वगैरे तयारीला. आणि नुकतंच पाणी मारलेलं सेमी ओलं मैदान, उफ. आणि वाढते हार्टबीट्स जस्ट मॅचच्या आधी. आणि मग तुम्ही एखादा प्लेअर आउट केल्यावर असं एकदम कुठून तरी एनर्जी, ॲड्रिनलिन लाईक फुल ऑन. खूप मजा. हे सगळं ऐकून मला ते शाहरुखचं असतं ना कबड्डी, हा सो मच फन. अरे किती सुंदर. आणि टीम स्पिरिट ना. आणि परत आपले फ्रेंड्स त्याच्यात असतात आणि ती एक वेगळ्या लेवलची मैत्री होते. आणि जसं म्हटलं आपण मग जिल्हास्तरीयला आपण त्यांच्यावर कुठेतरी जातो, तो एक प्रवास असतो. तो तर मग एसटीत नसतो काही काही वेळा. हो, काही वेळा का, प्रत्येक वेळेला. मग कुठे आपण राहायची पण सोय अशी थेट नसते, कुठेतरी राहायला लागतात. आम्ही रत्नागिरीत जायचो ना जिल्हास्तरीय, धर्मशाळेत वगैरे. धर्मशाळेत आम्हाला ह्याच्यात ठेवायचे, म्हणजे राहायला सांगायचं. पिंजऱ्यात ठेवायचं आम्हाला ना, पिंजऱ्यात ठेवायचं. ते शिक्षकांचं असतं ना, कमिटीची वगैरे ऑफिस असतं एखादं. मग तसे सगळी टेबल बाजूला करून मध्ये चटया घालून झोपा. हो, सतरंजी. हा, सतरंजी. ती धुतलेली नसायची. हो. आणि धूळ खूप त्याच्यावर असं गेला की असं फक्की उडल्यासारखं. फक्की हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला. फक्की. त्याचे पण स्किल आहे ते आखणं ग्राउंड. अरे यार सुंदर. ते कारण स्पोर्ट्सचं मला तेच वाटतं, कारण तेव्हा आपण असे असतो की म्हणजे मी ह्याच्यातच, म्हणजे मी हेच आपलं जग, हेच करणार आहे मी आयुष्यात. पण ते मोस्टली सगळ्यांचं शाळेनंतर कमी होतं. माझंही सुटतं. पण
खरंच गोल्डन टाइम्स. येस. तर मग तेव्हा स्पोर्ट्समुळेच तू इन जनरल असं कॉन्फिडंट आउट गोईंग अशी होतीस म्हणून मावशी तुला म्हणाले का तुला असं इन जनरल कोणी घरी आलं की गप्पा मारणे, काहीतरी करून दाखवणे वगैरे असं आवडायचं, त्यामुळे मावशीला वाटलं की तू करशील ऍक्टिंग? मावशी म्हणजे आईची मैत्रीण. काय माहिती बाबा तिला का असं वाटलं, पण तिने प्रयोग केला माझ्यावर आणि तो सक्सेसफुल झाला असं म्हणायला हरकत नाही. कॉन्फिडेंट मी होते का नाही हे मला नाही सांगता येणार, ते लोकांनाच मे बी माहीत असेल. कारण कॉन्फिडंट असणं म्हणजे नक्की काय हे मला तू एक्सप्लेन कर. कारण मला म्हणजे आय कॅनॉट सी हाऊ आय कम अक्रॉस टू पीपल, त्यामुळे ते माझ्यासाठी माहीत नाही. पण मी साधारण अशीच आहे गेले अनेक वर्ष, फार काय नाही बदललं आहे. आय थिंक थोडे पेशन्स वाढलेत, थोडी अक्कल वाढली आहे आणि थोडा एक्सपिरियन्स आला आहे. ह्या 3च गोष्टी आहेत, बाकी मोर ऑर लेस आय एम द सेम. राईट. कारण मला लहानपणीचा कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास तो मी त्या प्रकारचा म्हणतो, कारण तेव्हा आपल्याला असं वाटतं की हो मी करू शकतो हे. तेव्हा फार आपण फिल्टर्स लावत नाही डोक्यात की हे जमेल नाही जमेल, माझं नाही आहे. पण तुला खरं सांगू, मी आधीपासून जमेल नाही जमेल हा विचारच नाही केला. म्हणजे ते केलं आणि मग कळलं की जमलंय किंवा नाही जमलंय. आपल्याला जमेल नाही जमेल हा विचार माझ्या अजूनही डोक्यात येतच नाही, म्हणजे नाही येत की करून बघूया मग कळेल, असंच अप्रोच आहे आधीपासून. सो तो कुठून आलाय मला माहित नाही. पण खूप चांगलं आहे, कारण असं होतं म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवन बिवन मोठे शब्द, पण मला स्वतःवरनं पण असं काय काय वाटतं की लहानपणी ज्या मी केअरलेसली केअरलेस पण नाही केअर फ्री जो होतो की अरे जाऊ दे ना करून बघू काय होईल, फार फार तर फसेल, ते आजकाल थोडं असं होतं की अरे नाही व्हायला पाहिजे, व्हायला नाही पाहिजे. नक्की मी सांगते त्याचं वन ऑफ द रिझन्स इज पिअर प्रेशर, परफॉर्मन्स प्रेशर, किंवा तुमची एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल वायफळ आता छान चाललेलं आहे तर हे कुठेतरी सबकॉन्शियसली आपल्या मनात बसतं. म्हणजे जेव्हा मी एखादा कॅरेक्टर परफॉर्म करायला घेते तेव्हा एक पिअर प्रेशर असतं की चांगलं करा चांगलं करा चांगलं करा, तर त्याला शटअप म्हणणं खूप माझ्यासाठी त्यावेळेला महत्त्वाचं असतं आणि मी ते करते. सो आय थिंक उपजतच आहे. आता कोणाकडनं आईबाबांकडनं आलंय कोणाकडनं आलंय माहिती नाही. हो, पण ते तू टिकवून ठेवलंस हे महत्वाचं आहे, कारण ते लहानपणी असतं पण ते निसटतं आपल्या शाळेय स्पोर्ट्स सारखं. क्रीडाच ना, क्रीडा क्रीडा पुरवणी याची क्रीडाची पण शारीरिक शिक्षणाचा तास असायचा, पण क्रीडा इज एक कार्यानुभव होता तुला. हो, म्हणजे काय कार्यानुभव. येस, मला खूप आवडायचा कार्यानुभव. बोटी बनवल्यास की नाही? बोटी बनवल्या, परत घोटीव कागद कार्डबोर्ड आणि कसला जिलेटिन पेपर 12 रंगांचा घोटीव घेऊन ये ना आई होड्या बिड्या बनवायचं. मस्त कार्यानुभव, खूप सुंदर, खूप भारी. आणि कार्यानुभवची वही होती आम्हाला, ज्याच्यात ते बोटी चिकटवायच्या असतात, म्हणजे ऑलरेडी 3D असतं ते, मग त्याची वही अशी वगैरे सुंदर. खरंच ते एकदम कुठून कुठेही चाललेलो होतो आपण. मला आवडतंय पण मजा येते. नाईस. तर मग तू चालू केलंस तिकडे काम करायला आणि मग मुंबईत आलीस. तर मुंबई नंतरची ती जर्नी आहेच, पण ही मला पूर्वीची जास्त महत्वाची वाटते, कारण तू जसं म्हटलीस की पूर्वी जशी होतीस तशीच तू आत्ता, आणि बरंचसं आपण ज्या गोष्टी करतो त्या लहानपणीच कुठून कुठून आलेल्या असतात, नंतर आपण त्या पॉलिश करतो फर्दर, आणि एक्सपिरियन्समुळे अजूनच आपण अनुभवातनं शिकतो आणि गोष्टी करतो. पण हे लहानपण माझं जसं म्हटलं नेहमी मला पकडून ठेवायला खूप आवडतं, पण त्याच्यात उगाचच फिरत बसणं पण काय वेळा चांगलं नाही, कारण ऍक्शन्स होत नाहीत ना, तिथेच राहतो आपण. पण मग आज सांगलीतनं सांगलीला तू जेव्हा जातेस, आज जाणं येणं असतात तर सध्या खूप कमी झालंय, पण हो असतं, अजूनही असतं. मग तिकडे असं काय फेवरेट स्पॉट्स खायला जायचं किंवा तिथून मागवायचं किंवा? हो आहेत ना, मी जाते स्वतः. आमच्याकडे एक संभाची भेळ म्हणून खूप फेमस आहे. त्याच्यासारखी भेळ मी तरी कुठे खाल्ली नाही. म्हणजे ठीक आहे, चाट हमारे यहाँ खाव वगैरे सगळं ठीक आहे, पण भेळ तिथलीच. आणि अजूनही मी जाते. त्याच्यानंतर आमच्याकडे पुष्पराज चौक आहे, तिथे मसाला थम्सअप मिळतं. मसाला थम्सअप? येस. सो थम्सअपमध्ये काही म्हणजे चाट मसाला असतो फॉर शुअर, अजून काहीतरी 2-3 मसाले असतात, अँड इट्स डिलिशियस. आणि मी तसं कुठेच नाही प्यायले मसाला थम्सअप. सो ते एक असतं. आणि एक अशी खूप मेस टाईप जागा आहे, त्याचं मला नाव आठवत नाही, पण तिथे मटण मिळतं सांगलीत, ती एक जागा आहे. सो दीज 3 प्लेसेस
आय हॅव टू गो वेन आय गो टू सांगली. नाईस. आणि मग जेव्हा पण बाबा तुझे मर्चंट नेव्हीमध्ये होते, मग ते जेव्हा यायचे तेव्हा तुमचं असं कसं असायचं म्हणजे सेलिब्रेशन? कारण आता माझा मित्र मर्चंट नेव्हीमध्ये ना, तो जेव्हा येतो तेव्हा मग तो आम्हाला पण सुट्टी असल्यासारखाच वागतो की आता मी आलोय ना काम करून, तुमची पण सुट्टीच. पण यु नो स्ट्रेंजली माझ्या वडिलांना ना समुद्राचा आवाज ऐकायचा असायचा. म्हणजे ही यूज टू लिटरली मिस दॅट साऊंड. तर ते आल्यावरती एक ट्रिप समुद्राच्या ठिकाणी आम्हाला करावीच लागायची. म्हणजे गोवा असू दे, कोकण असू दे, तेरेखोल किंवा अशा जागी आम्ही जायचो. आणि माय फादर वॉज अ व्हेरी गुड कुक. आय थिंक ती एक म्हणजे मी लहान असताना एक माणूस कुक करतोय हे माझ्यासाठी खूप नॉव्हेल्टी आणि छान प्रोग्रेसिव्ह फिलिंगवालं फिलिंग होतं. आणि खूप गोष्टी त्यांनी मला शिकवल्यात. म्हणजे he introduced me to dry fish. He introduced me to western music. He introduced me to CD players. त्यामुळे आणि माझे बाबा टेक सॅव्ही होते, त्याच्यामुळे फोनचं नवीन मॉडेल आलं की ते त्याच्याही हातात असायचं, माझ्याही हातात असायचं. कारण त्याला स्वतःला खूप आवडायचे नवीन मॉडेल्स आणि फोन्स. त्याच्यामुळे काही त्यांनी काय म्हणूया तो बेंचमार्क्स किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तो सेट करून गेलाय, ते अजून मी मोडू नाही शकले. पण किती छान आहे ना, कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यावेळी आपल्याला हे सगळं करायला मिळालं, त्यामुळे आपण एक वेगळ्या प्रकारचा विचार करतो. हो, 100%. आणि ते समुद्रावर जाणं आणि मग ते आता आपण आठवून अरे ते कारण होतं, ते परत कामाच्या वेळी पण त्यांना त्यांचा साऊंडस्केप समुद्राचा मच सूदिंग. शांतपणे एकदम रिलॅक्स सनसेट आपल्याकडे ना पॉंडिचेरीला वगैरे सनराईजचा झोन असतो, कारण सनसेट आपल्या साईडला होता. मला असं रँडमली कारण मग तिकडे सनसेटच्या वेळी समुद्रात गेलो आणि काहीच झालं नाही, फक्त काळोख झाला. भुवनेश्वरला पण होतं. असं फार स्पर्शिका म्हणतो आम्ही ह्याला, टँजंट. स्पर्शिका मध्येच भलतीकडे. आणि मग आईचा स्वयंपाक किंवा त्याच्यात तिचा आवडीचा पदार्थ किंवा तिला कुठेतरी जाऊन खायला वगैरे असं काय लहानपणीचं? आई माझी सुगरण आहे. प्रत्येक पोराला आपली आई सुगरण वाटते, पण माझी आई खरंच सुगरण आहे. व्हेरी तिच्या आणि तिच्या आईच्या काही रेसिपीज आहेत, म्हणजे समथिंग दॅट वी कॅनॉट मेक. फॉर एक्झाम्पल मसाले, मेथकूट किंवा कांदा लसणीचा मसाला, हे सगळं आई बनवते. आणि त्याची रेसिपी सांग असं म्हटल्यावर जी रेसिपी ऐकायला मिळते ती इतकी क्लिष्ट आणि इतकी कष्टदायक असते की हे 10 मसाले घ्या, ते भाजा, 18 डाळी घ्या, ते भाजा. मला असं होतं की जाऊ दे, तूच पाठव बाई. पण असंही कधी कधी वाटतं की नाही, हे शिकलं पाहिजे, कारण ही देणगी आहे. इट्स अ गिफ्ट अँड वी शुड रिटेन इट. म्हणजे ते काय म्हणूया, खजिना किंवा आपले मॉन्युमेंट्स असतात तशा ह्या गोष्टी आहेत. तर माझ्या आईचं एक रेसिपी बुक आहे ज्याच्यावरती मी आता कब्जा केलेला आहे आणि मी आता शिकणार आहे. एक छोट्या छोट्या गोष्टींपासून माझी सुरुवात झालेली आहे, पण ह्या ज्या क्लिष्ट रेसिपीज आहेत त्या मला शिकायच्या. मग तुझ्या आता नवीन किचनमध्ये तू रेसिपीज वगैरे करत असतेस कधी? हो, 100%. मी अजूनही नवीन नवीन रेसिपीज कधी कधी बनतात, मग त्याची नावं पण मी ठेवते. या इट इज इंटरेस्टिंग. कुकिंग आवडतं मला करायला. हो, आणि खाऊ घालायला पण आवडतं. भयंकर. म्हणजे पण माझे काही नियम आहेत. म्हणजे कुकिंग करताना शक्यतो म्हणजे हायजीन वाईज ऑफकोर्स तुमचे केस बांधलेले असावेत किचनमध्ये जाताना, तुमचे हातपाय स्वच्छ असावेत. कुकिंग करताना तुमच्या हातात फोन किंवा इतर कुठलाही डिव्हाइस किंवा कोणतंही डिस्ट्रॅक्शनवाला माणूस किंवा सामान नसावं, कारण ती पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी स्वतःबरोबर संवाद करत करायची प्रक्रिया आहे. आणि ती जर का तशी फॉलो केली तर त्याचा आनंद आणि समाधान मिळतं, जे मिळावं वाटतं आपल्याला तेवढं. फार सुंदर अप्रोच आहे. चांगला. मी याचा पॉइंट ऑफ व्ह्यू नव्हता. नाही, असं आहे. पण हे असं कर, म्हणजे कुकिंग करताना कोणाचा फोन जरी आला तरी मी असं म्हणते नाही आता नाही, मी फोन करते. आणि मग ते माइंडफुली पण बनतं ना, आणि मग ते खाताना पण जास्त मजा येते अजून. सुंदर. तर मग आईचं मेथकूट वगैरे हे सगळे प्रकार. येस. अरे
हो, कारण मेतकूट कसं बनतं हा प्रश्न मीही विचारला. अपॅरेंटली मेतकूट 18 डाळींनी बनतं. त्या कुठल्या 18 डाळी आहेत गॉड ओनली नोज ऑर माय मदर नोज. येस, 18 प्रकारच्या डाळी असतात कॅज्युअली. येस येस येस, दॅट्स अ लॉट ऑफ हार्ड वर्क. येस, येईल कोणतं तरी स्टार्टअप जे म्हणतील हे घ्या, ह्या डाळी आहेत तुम्ही मिक्स करा, जस्ट मिक्स दॅम अँड you'll have your own मेतकूट. आणि तुम्हाला जास्त म्हणते की मेतकूट लाईट नको, बास झालं लाईट आणि इन्स्टंट. तर मग जेव्हा मुंबईत जेव्हा आलीस तर मुंबईत पण खायला आवडायचं, कारण मुंबईतले पण खायची एक मोठी असा पोर्टफोलिओ आहे. पुण्याचा पण असा त्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. तर मग तेव्हाच, कारण लहानपणी म्हणजे आपण जे यंग एकदम तरुण असतो तेव्हा येतो ना, तेव्हा आपल्याकडे जायचं पण आपल्याला खूप ठिकाणी असतं, आपल्याकडे वेळ पण असतो, पण आपल्याकडे पॉकेटचं बंधन पण असतं की हे एवढं ह्याच्या पुढे आपण नाहीच, आपण जाऊच शकत नाही. तर त्या झोनमध्ये पण आपण कुठे कुठे फिरत असतो. असं मी तर खूप फिरायचो मुंबईमध्ये, असं वेगवेगळे इराणी कॅफेज पासनं रात्रीचे असे बुर्जी पाववाले वगैरे. तसं तुला काय आठवतंय तू जेव्हा एकदम नवीन? 3 जागा आठवत आहेत. जेव्हा मी आपापले पैसे कमवायला लागले तेव्हा ना मी विलेपार्लेमध्ये राहायचे पेईंग गेस्ट म्हणून. नाही, पेईंग गेस्ट नाही, आय हॅज टू शेअर माय फ्लॅट विथ समवन. आणि तेव्हा ना पार्ल्याचं एक कॉलेज आहे कुठलं तरी, त्याच्या बाहेर पट्टी समोसे मिळायचे, म्हणजे छोटे समोसे. आय रिमेंबर मी ते एका वेळेला 8 समोसे खाल्लेले आहेत. ते इतके सुंदर लागायचे. आणखी एक पार्ल्यामध्येच जॉईंट होता जिथे पावभाजी मिळते, चटईवरती बसायचं तिकडे आणि तिथे पावभाजी मिळते, ती पावभाजी. आणि अंधेरी ईस्टचं जे रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन नॉट मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, त्याच्या बाहेर एक इराणी कॅफे होता. मी आणि मुक्ता बर्वेनी तिथे असंख्य वेळेला ब्रेकफास्ट केलेला आहे, त्यामुळे इट होल्ड्स अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. हो, आणि काय माहिती इराणी कॅफेचा माहोल पण असा असतो, तिथली ती कॉन्व्हर्सेशन पण आपली वेगळ्याच लेवलची. हो, खरं तर. आणि खरंच मुक्ती आणि मी तिकडे अशा आयुष्यावर वगैरे काही गप्पा मारलेल्या आहेत. त्याच्यामुळे येस, ह्या 3 जागा ठळकपणे माझ्या लक्षात आहेत. हो, आणि ते असं काळात स्तब्ध झाल्यासारखे वाटतात ना पूर्ण इराणी कॅफे स्पेशली. कारण त्यांचं सगळं इंटिरियर, गोष्टी, मेन्यू कार्ड असा पूर्ण पॉज झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे असं वेगळेच विचार येतात. मला तर आवडतं ते खूप. मी ट्रिप करतो असं जुन्या वगैरे दिसणाऱ्या गोष्टींवर, बिल्डिंग्सवर वगैरे. तर मग मुंबईत वगैरे आलीस आणि ह्या करिअरची तुझी सुरुवात झाली, आणि जम्पिंग फ्रॉम वन अपॉर्च्युनिटी टू अनदर. आणि अशा ह्याच्यात कारण जर का आपण युज्युअल करिअर पाथ निवडला तर आईबाबांना माहिती असतं की ह्याच्यात काय होणार आहे, किंवा तू अडकलीस किंवा अडकलास तर त्यांना माहिती असतं की अरे हा काकाच्या मुलाने हे केलं, पण त्याला विचारू, किंवा आत्याला विचारू वगैरे, असं मावशीला विचारू वगैरे, असं असतं सगळं. की कारण बरेचसे प्रॉब्लेम सेम असतात झोनमध्ये, पण आपण जेव्हा तरी वेगळं करतो किंवा अशी एक दिशा निवडतो जिकडे बरीच लोक आपल्या ओळखीची पण नसतात, तर अशा वेळी आईबाबांनी तुला कसं सपोर्ट केलं आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अप्रोच त्यांचा कसा होता हे सगळं जाणून घ्यायचं आणि सपोर्ट करायचा. थँकफुली दोघांनाही काही प्रॉब्लेम नव्हता. हे माझं नशीब आहे, कारण मला असं वाटतं की माझे वडील मर्चंट नेव्हीत असल्यामुळे ते वर्षातून एकदा इंडियामध्ये किंवा घरी यायचे. सो टेक्निकली इट वॉज मी अँड माय मॉम. तर मला त्या ॲज अ वुमन मला त्या बाईचं खूप कौतुक वाटतं की 17-18 वर्षाच्या मुलीला जाऊन सांगायचं की हां तू जा बाबा, ठीक आहे, तुला ह्याच्यात करावं असं वाटतं कर, इज अ व्हेरी बिग थिंग. आणि इट्स अ बिग सॅक्रिफाईस, कारण तिचं जग म्हणजे मीच होते ना, कारण वडील नसायचे. सो मला असं वाटतं की ह्या सॅक्रिफाईसचं कुठेतरी ना एक सबकॉन्शियसली आय थिंक इट केप्ट प्लेईंग इन माय माइंड की आता मेको ब्रेक आहे, म्हणजे मी आता पाण्यात उडी मारली तर आय हॅव टू स्विम, आय कांट ड्राऊन. हे कुठेतरी एक मला जरी त्याची जाणीव नसली तरी ती सबकॉन्शियसली कुठेतरी होती. आणि आय थिंक दॅट हेल्प्ड, किंवा त्याच्यामुळे ड्राईव्ह जास्त होता माझ्यात, किंवा फायर जास्त जळत राहिली, धगधगत राहिली, असं मला वाटतं. आणि थँकफुली ते बोथ वर ओके. पण आम्हाला असं माहीत नव्हतं की, म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी आज आईला जाऊन विचारेन की तू जेव्हा मला पाठवलंस तेव्हा तुला काय वाटलं याचं काय होईल पुढे, 4 वर्षात घरी येईल, 2 वर्षात घरी येईल, किंवा हाऊस फिटली की येईल घराची आठवण, असं. सो हे मला काहीच माहीत नाही आहे. फॉर्च्युनेटली आय मेट, म्हणजे चांगल्या अपॉर्च्युनिटीज आल्या, चांगली लोकं भेटली आणि मला संध्या मिळत गेल्या, तर हे चांगलंच झालं. पण मला माहीत नाही जर का असं झालं नसतं तर काय झालं असतं, आणि घरचे कसे रिॲक्ट झाले असते हेही मला माहीत नाही. थँक्यू, आज मी आईला जाऊन विचारेन. तर मग तेव्हा असे फोन कॉल्स वगैरे व्हायचे का आई बरोबर
कारण मी जेव्हा पहिल्यांदा आलो, कारण मी पण 10वी नंतर आलो, 11वी 12वीला ठाण्यात आलो आणि पहिल्यांदाच घर सोडलं. एकुलता एक होतं, त्यामुळे ते प्रेम खूप होतं. प्रॉब्लेम झाला आम्हाला, मला आणि प्राचीला, दोघंही एकुलते एक ना, कोण शेअर करणार. गुड प्रॉब्लेम टू हॅव. तर मग तेव्हा फोन कॉल्स वगैरे व्हायचे, पेपटॉक्स व्हायचे. काही काही वेळा होमसिक असं फार व्हायचं नाही मी, कारण की मला असं नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडायचं, की हे माझा हा मित्र झाला, मग मी इकडे गेलो, मग मी हे केलं वगैरे. पण तरी पण तो एक फोन कॉल असायचा किंवा काहीतरी बांधून ठेवायचं असायचं आई बाबांबरोबर आपल्या. तर तसे तुझे व्हायचे का रेग्युलर फोन कॉल्स, किंवा तू शेअर करायचेस का, की आज असं झालं, की मी इकडे गेले, हे नाही झालं माझ्या मनासारखं, किंवा हे झालं, असं काय व्हायचं? ऑनेस्टली काही परिस्थितींमुळे घरची जबाबदारी खूप यंग वयात माझ्यावर पडली. सो आय कुड नॉट डू दिस. आय कुड डू दिस विथ माय फ्रेंड्स. आणि सो फ्रेंड्स आणि आपण बनवलेली कनेक्शन्स प्ले अ ह्यूज पार्ट इन माय लाईफ. कारण मला असं वाटतं की दोज कनेक्शन आर चोजन बाय यू. दे आर नॉट, आय मीन त्याच्यामध्ये काही अजेंडा नाही आहे आणि ती ब्युटिफुल असतात. अजेंडा लेस कनेक्शन्स जी असतात ती. त्यामुळे मी नाही असं बोलू शकायचे आईशी की प्रेशर आहे, प्रॉब्लेम झालाय किंवा असं. हे सगळं मित्रमैत्रिणींच्या लेवलला शेअर व्हायचं. पण आफ्टर अ पॉइंट वेन आय फाउंड माय ग्राउंड आणि मला ह्या फील्डची मॅजिक जेव्हा कळायला लागली, तेव्हा मग आय कुड. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, आजही आता इतके वर्ष झाली तरीही माझी आई कधी कधी असं म्हणते, आज बरं वाटत नाहीये ना, सांग तिकडे फोन करून, आज नाही येऊ शकणार. मी म्हणलं, तू इतके वर्ष मला बघतेस, हाऊ कॅन यू से दिस, यू नो आय कॅन डू दिस. पण हे आईचं हृदय आणि काळीज असतं, ते दे कॅन नेव्हर अंडरस्टँड. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, माझ्या आईने माझ्या आईचा रोल केलाय एका वेब सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे डेट विथ साई, वेअर आय हॅव प्लेड माय सेल्फ. तर आधी काय व्हायचं, मी आता समज एक खूप इंटेन्स कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलाय आणि मला एक मेसेज यायचा, अगं ॲमेझॉनवरून हे मागवू का, हे बघ कसं आहे. तर मला असं व्हायचं की काय मी चिडचिड करायचे आणि तिकडे काही समजायचं नाही की ही अशी का वागते माझ्याशी. आफ्टर 34 years of my age, my mother once came on set आणि ती मला म्हणाली की ओ, मला आज कळलं तू अशी का वागतेस, बिकॉज यू आर हँडलिंग सो मेनी. म्हटलं, थँक गॉड इट टूक 34 years, पण हे तुला कळलं. तेव्हापासून तिला कळतं की वेन आय एम ॲट वर्क आय एम नोबडीज. म्हणजे मी तेव्हा फक्त माझी असते. तर हे कळायला किंवा हे पचायला किंवा हे काय म्हणूया त्याचे टेक्निकॅलिटीज कळायला माझ्या वयाची 34 वर्ष जावी लागली. पण आय थिंक जो होता अच्छे के लिए होता है की तिने कुठून आउट ऑफ द ब्लू असा अपॉर्च्युनिटी आली की तिला माझी आई करण्याचाच रोल आला आणि तिने तो केला आणि तिला हे समजलं त्या निमित्ताने. सो थिंग्स हॅव चेंज नाव. पण अशा काही मजेदार गोष्टी घडत असतात. आणि किती हे पण महत्वाचं ना की तू 34 वर्षाची आहेस त्यावेळी, पण तुझी आई वयाने खूप मोठी आहे. पण आणि वयाने जसे मोठे होत जातो तसे आपले ऍक्सेप्टन्स नवीन गोष्टींबद्दलचा कमी होतो. पण ते तिने ऑब्झर्व करून सांगितलं तुला की हे असं आहे म्हणून तू अशी आहेस, म्हणून मी हे ऍक्सेप्ट करते. हे पण खूप मोठं आहे. येस आहे. त्यामुळे हो. आणि तू आता म्हणालीस कसं तू आईला विचारणार आहेस जाऊन तेव्हा. आणि मला दुसरा त्यावेळी असं डोक्यात येत होतं की जसं तर बाबा आधी मर्चंट नेव्हीवर होते, नंतर मग जबाबदारी तुझ्यावर आहे, तर मग आईला पण तुला सांगायचं असतील ना गोष्टी त्यावेळी, की कारण इमिजिएट तिच्यासाठी तूच होतीस किंवा आहेस. तर तेही फार इंटरेस्टिंग असणार आहे की तिला काही काळ सांगायचं असेल म्हणून ती फोन करत असेल आणि आपण आपलंच नेहमी सांगणं हे वेगळं आहे. हो. सो वी शेअर अ व्हेरी लेयर्ड रिलेशनशिप. म्हणजे आता हे ऑड वाटेल ऐकायला, पण वी कॅन अब्यूज इन फ्रंट ऑफ इच अदर. आम्ही त्या लेवलच्या मैत्रिणी पण आहोत आणि तो एक रिस्पेक्ट पण आहे. म्हणजे आय कॅन टॉक अबाउट एनिथिंग अंडर द सन विथ माय मदर. आय थिंक विच इज अमेझिंग. हो. आणि सुंदर यार. आणि ही नाती खूप महत्वाची आहेत. आणि आपण जसे मोठं होतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलायला लागतो. आधी आपण खूप गोष्टी ग्रँटेड घेतो, धरतो, मग असं ते इव्हॉल्व्ह होत जातं. पण किती सुंदर आहे. मग आता नवीन घर वगैरे झालं तेव्हा मग तेव्हा कसं वाटलं, रिॲक्शन कशी होती घरात? खूप. शी इज द हॅपीएस्ट. म्हणजे तिच्यासाठी मी शाहरुख खानच्या पण वरती आहे इन हर आईज. आय एम म्हणजे मी एक कुठल्या तरी किंगडमची क्वीन वगैरे आहे तिच्यासाठी. प्रत्येक आईसाठी आपलं पोर तसं असतं आणि माय मदर इज नो एक्सेप्शन. बट शी इज एक्स्ट्रीमली प्राऊड. आणि म्हणजे
कुठून तरी आपल्याला असं एक ऊर्जा मिळत असते ना की हां तुला तर काही इम्पॉसिबल नाहीच आहे, तू मनावर आणलंस. हे कंटिन्युअसली माझी आई मला देत असते आणि ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक पण आहे. म्हणजे ज्या रोलसाठी क्रिटिक्सनी मला डोक्यावर घेतलं किंवा तारीफ झाली, तिने मला असं येऊन सांगितलेलं की हा रोल कुणी करू शकलं असतं, तुला करायची गरज नव्हती. आणि आय एम लेफ्ट विथ ही काय बोलून गेली आत्ता. सो असं वेगळंच आहे काहीतरी विच इज प्राइसलेस. हो, महत्वाचं, कारण ते आपल्याला ग्राउंडेड पण ठेवतात अशा गोष्टी. आणि ह्याच्यात पण असतात अप्स अँड डाऊन, सगळ्याच रिलेशनशिपमध्ये असतात, तर ते असेलच. पण ओव्हरऑल हे खूप महत्वाचं असणं. मग तू जेव्हा ॲक्टिंग हे इकडे सगळं चालू झालं, मग पार्ल्यात वगैरे राहत होतीस आणि हे सगळं चालू असताना जेव्हा तुला वेगवेगळे रोल्स मिळत होते, कामं मिळत होती, तेव्हा सुरुवातीच्या काळात असं पण झालं असेल ना की 2 संध्यांमधला वेळ पण खूप जास्त असतो. कारण सुरुवातीला आपण नवीन असतो, आपण पण शिकत असतो, गोष्टी मिळत असतात, जसं करत जातो. तर त्या वेळात तू काय करायचीस? काय झालं? एक काळ असा होता की 2 प्रोजेक्ट्समध्ये खूपच गॅप गेली. तेव्हा मी MBA साठी पुण्यात सिम्बायोसिसमधून एक्सटर्नली ॲडमिशन घेतली होती. मला अजून आठवते त्या ॲडमिशनचे पैसे माझ्या मित्रांनी भरले होते. त्याचं नाव आहे राहुल किडवानी. ते 15,000 रुपये मी आज ताग्यात त्याला दिलेले नाही आहेत. आणि आम्ही पुस्तकं वगैरे सगळं घेऊन आलो आणि त्याच्या 8 दिवसानंतर मला दुसरा प्रोजेक्ट मिळाला. ती पुस्तकं तशीच पडली. त्याचं काहीच झालं नाही. नाईस प्रॉब्लेम टू हॅव. या पण आपल्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये हे आहे ना, सुरुवातीला आपलं असं वाटतं हे कसं फिगर आउट होईल, पण एक ना एक काही ना काहीतरी करत आपली इच्छा असेल आणि करायची जर आपल्यात ती धमक असेल तर ते होत जातं ना, असं डॉट होत जातात असे. हो, आणि मला असं वाटतं की हे फील्ड ना पॅशन ड्रिव्हन तर आहेच, पण मला असं वाटतं की कुठलाही माणूस, कुठल्याही फील्डचा माणूस, त्याची जर कष्ट करायची तयारी असेल तर त्याला अबंडन्समध्ये सगळं कायम मिळतं. तुमची जर कष्टच करायची तयारी नसेल तर कष्टही तुमच्याकडे येत नाहीत. सो मला असं वाटतं की यू शुड ऑलवेज बी रेडी टू स्लॉग, कारण दॅट इज द ओनली वे फॉरवर्ड. नथिंग एल्स वर्क्स. काम करत राहणं, कष्ट करत राहणं. आणि जेव्हा प्रोजेक्ट नसेल तेव्हाही काही ना काहीतरी करत राहणं. येस, टू कीप युअर सेल्फ. आय मीन तुला स्वतःला सेन ठेवायसाठी यू हॅव टू बी डुईंग समथिंग. अदरवाईज म्हणजे मीही आता इतके वर्ष काम करते, माझं पहिलं प्रेम कामावर आहे, आय एम अ वर्कहॉलिक. त्यामुळे 3 दिवस जरी गॅप असला तरी 4थ्या दिवशी आय गो नट्स. म्हणजे मला असं लोकांनी येऊन सांभाळावं लागतं की रिलॅक्स, इट्स जस्ट 4 डे, रिलॅक्स, टेक सम टाइम आउट फॉर युअर सेल्फ, असं सांगावं लागतं. तेव्हा मी शांत होते. पण येस, आय थिंक ते पाहिजे काहीतरी विरंगुळा. आणि खरं, कारण हे सगळं सेल्फ ड्रिव्हन आहे ना सगळ्या गोष्टी. असं नाही रोज जायचं आणि तिथे असणारच आहे आपल्यासाठी काहीतरी. काही काळ संध्या स्वतःसाठी बनवाव्या सुद्धा लागतात आपल्याला. करेक्ट. त्यामुळे क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला असं पण वाटतं की कामाव्यतिरिक्त पण जे आपण गोष्टी करतो त्याही खूप महत्वाच्या असतात. आपण कसे बोलतो लोकांशी, रिलेशन्स कशी ठेवतो आपण लोकांबरोबर, तेही आय थिंक खूप मॅटर करतं आणि खूप महत्वाचं सुद्धा आहे. तर मी तुला भूमिकांबद्दल आता विचारणार होतो, पण आपण तो प्रश्न विचारणार आहेस? कशा होता सेटवरच्या गमती जमती? नाही, तो प्रश्न नाहीये. बोलता बोलता पण आईचा रुमाल हरवला, आईचं पत्र हरवलं, आणि तू दुसरा एक खेळ सांगितला जो मला माहित नाही. ऍडमिट किडा. ते काय ऍडमिट किडा? सो ज्याच्यावरती राज्य असतं त्यांनी विचारायचं ऍडमिट किडा, मग तू म्हणायचं किसका घर, तो म्हणणं मेरा घर, मग तू म्हणायचं कौनसा. सो हा असा गेम आहे, लोखंड पाणी पण म्हणतात त्याला, माहित नाही लोखंड. एनिवे, सो आय टेल यू अ डेस्टिनेशन. लोखंडाचं काही ह्याच्यामध्ये लोखंडाचा सहभाग असणं महत्वाचं आहे. त्या लोखंडी वस्तूला म्हणजे आता समज मी सांगितलं तो स्टँड, तर तुला त्या स्टँड पर्यंत जाताना लोखंडाचा आधार घेत जायचंय, टच करत जायचंय. सो जर मध्ये लोखंड नसेल तर मी तुला चेज करून मी तुला आउट केलं तर तुझ्यावर राज्य. म्हणजे खांब सारखं, पण खांबाच्या तो लोखंड जायचं. तर हा ऍडमिट किडा. आई शपथ, काय आमच्या इथे नव्हता हा खेळ. आमच्या इथे होता. मस्त आहे. आमच्या तिथे डोंगर पाणी वगैरे. हा एक विशेष खेळ होता आमचा आणि खूप मजा येते हा खेळ. आणि आईचं पत्र म्हणजे तेच ना, सगळे गोल रांगेत बसणार, तो रुमाल घेऊन फिरणार. येस, आणि मागे
टाकणार ना आणि मग त्याचं राज्य ते पकडणं वगैरे. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आम्ही आईचं रुमालच म्हणायचो त्याला. मी आईचं पत्र शाळेत. मी पण असं काही खेळलंय पण नाव मदर्स लेटर इज योर नेम ऑल्सो ना. तेच मला आय डोंट रिमेंबर ते, म्हणजे हिंदीत मध्ये खेळत होतो. ओके. मम्मी का लेटर घूम गया वो मुझे मिल गया. काय मस्त. आणि मग ते डोंगर का पाणी होतं ना तुमच्याकडे खेळायचं ना, डोंगर का पाणी, लँड अँड वॉटर, म्हणजे उंच गोष्टी सगळ्या डोंगर आणि बाकी सगळं पाणी. मग राज्य घेणारी लोक असायची 3-4, एकटा वगैरे नाही, 2-3 मोठे असेल तर ते पाण्यात असणार. अच्छा. आणि खरंच सुटायचं असायचं आधी, म्हणजे यू आस्क फॉर डोंगर ऑर पाणी. आता आम्ही डोंगर म्हटलं ना आणि तुझ्यावर राज्य, तू पाण्यात, आणि आम्ही वरतून दुसऱ्या उंच गोष्टींवर जाणार आणि मधून क्रॉस करून जाणार, त्याच्यात तुला पकडायचंय. नाईस. आणि त्याचे सुटायचे पण सुरुवातीला कसं त्याचा टायटल ट्रॅक पण होता, निळी शाई कोरा कागद, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, बोला बोला लवकर बोला, डोंगर का पाणी. नाही, हे मी कधीच नाही खेळले, पण आल मेक शुअर की मी खेळेन लवकर. आपण ठेवले पाहिजे तसे. हो, खरं तर. आणि मग ते आंधळी कोशिंबीर वगैरे ते कोशिंबीर. हो. नंतर लगोरी खेळलेस? हो, लगोरी खेळले. हो, लगोरी खूप, त्याच्यामध्ये हे खूप असतं, धाकधुकीचा खेळ आहे, खूप मजा येते. हो, स्ट्रेस येतो, खूप स्ट्रेस येतो. आणि काय डब्बा आईस पैस, येस. आणि ते हे काय असतं, रुमाल पाणी ना, हे सांगलीमध्ये ना एक वेगळंच काहीतरी. एक मिनिट, ते असं यू स्टँड आणि तुझ्या 2 पायांच्या मध्ये रुमाल असतो, तो खेचायचा असतो. हो, हे रुमाल पाणी, हे पण खेळायचो आम्ही. अरे, व्हेरी एक्साइटिंग गेम. ह्याच्यात खूप भांडणं होतात. हे आंतरजिल्हा क्रीडा एक्सचेंज मिळावा आय एम लव्हिंग इट. असं काहीतरी झालेलं आहे आपलं. मस्त. तर खेळांकडनं येत होतो मी भूमिकांकडे. तर जेव्हा आता तू वेगवेगळ्या भूमिका जशा काम करतेस, तुला चित्रपट असू दे, सिरीज असू दे, वेब सिरीज असू दे किंवा, तर ह्याच्यामध्ये तुला अभ्यास जो करायला लागतो, तर त्याच्याबद्दल मला थोडं बिहाइंड, म्हणजे नॉट इव्हन बिहाइंड, आधी ज्या गोष्टी होतात ना, की हे पक्क झालं की आपल्याला हे चित्रपटामध्ये ही भूमिका करायची, तिथपासनं ते ॲक्च्युअल सगळं चालू होण्यापर्यंत, मग टेबल रीड वगैरे मध्ये आलंच, पण त्या काळामध्ये तुला काय काय करायला आवडतं, किंवा त्या पद्धतीच्या कॅरेक्टरबद्दल कसा अभ्यास करायला आवडतो, ह्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. किंवा तू उदाहरण देऊन आपण सांगू शकतेस की ह्याच्यात मला असं करायला लागलं होतं का, मी हे केलं होतं. इट रिअली डिपेंड्स ऑन काय कॅरेक्टर आहे. कधी कधी इट डिमांड्स अ डिफरंट लँग्वेज. जसं बेरोजगारमध्ये मी केलं होतं, तर त्याची प्रॉपर प्रॅक्टिस सराव करावा लागतो ऑफकोर्स. अदरवाईज आय रिअली लाईक बीइंग, म्हणजे इंटरनली प्रिपेअर करायला मला आवडतं, आणि मग टेकला जे होईल ते होईल. हा एक माझा स्वतःची चाललेला गेम असतो. तर मी इंटरनली खूप प्रेप करते, पण कधी कधी काही प्रोडक्शन हाऊसेस किंवा तो पर्टिक्युलर प्रोजेक्ट दे लाईन अप थिंग्स फॉर यू. म्हणजे ॲक्टिंग कोच नेमला जातो, मग तुम्ही वर्कशॉप्स करता त्याच्याबरोबर. सो अशा इंटरेस्टिंग प्रोसेसेस पण असतात. कधी कधी यू हॅव टू क्रिएट एव्हरीथिंग ऑन युअर ओन. तर ते फार इंटरनल प्रोसेस असते माझी. मी काय करत नाही हे जरूर सांगेन. कधी कधी काही फिल्म मेकर्स किंवा रेफरन्स म्हणून काही सिनेमे पहा, किंवा ते मला आवडत नाही करायला. कारण मला असं वाटतं की तुम्ही ते एकदा डोक्यात घेतलं तर तुम्ही रिस्ट्रिक्ट होता, की हा रेफरन्स, मग आता त्या रेफरन्सलाच नकळत आपण फॉलो करतो की काय, असा माझा समज आहे. इट माइट बी रॉंग ऑल्सो, पण मी ते करत नाही सहसा, मला नाही आवडत करायला. अदरवाईज इट्स क्वाईट इंटरनल, आणि इट्स काय म्हणूया, पर्सन स्पेसिफिक. म्हणजे मी एकदा वाचलं की माझ्या लक्षात राहतं. म्हणजे मी एक पाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मला फार अभ्यास करायला नाही आवडत. मी फार अभ्यास केला की कधी कधी मी कन्फ्यूज पण होते. तर कधी कधी मी फार अभ्यास करत नाही, कधी कधी फार अभ्यास करते, कधी अजिबातच करत नाही. अशा वेगवेगळ्या प्रोसिजर्स असतात प्रत्येक वेळेला. राईट. सो इट्स फन. आणि मग जेव्हा आपल्याला असं ते कॅरेक्टर आपण एक, जसं तू म्हणालीस, इंटरनलाइज करतो आपण, तर मग त्या कॅरेक्टरमध्ये परत जाण्यासाठी, कारण आता आपलं समजा आता आज शूट आहे, आता उद्या 1-2 दिवस ब्रेक आलाय, परवा जायचं, तर मग ती हाऊ डू यू गेट, म्हणजे त्याच्यात पुन्हा कसं आपण उतरतो की त्या सेम लेवलवर होते ना. तर पप्पा होतं कधीतरी, म्हणजे 100% होतं. आणि
आय थिंक अ फ्यू टेक्स किंवा बीइंग ऑन दॅट सेट किंवा बीइंग ऑन इन दॅट कॉस्ट्यूम हेल्प्स यू अ लॉट. म्हणजे मला असं वाटतं की कॉस्ट्युम्स आर अ ग्रेट गेटवे टू अ कॅरेक्टर. म्हणजे प्रत्येक कपड्यामध्ये तुम्ही वेगळं फील करता. द वे इट सिट्स ऑन युअर बॉडी, द वे तुम्हाला कुठे कुठे डिस्कम्फर्ट्स येतात त्याच्यामुळे, कुठे बॉडी रिस्ट्रिक्ट होते हे पण तुम्हाला कळतं. मग त्याचा तुम्ही कधीतरी डिव्हाइस म्हणून वापर करता. सो मला असं वाटतं की इट्स नॉट जस्ट यू, इट इज लॉट ऑफ फॅक्टर्स. इट इज समटाईम्स सेटवरचं वातावरण सुद्धा की दॅट हेल्प्स यू गेट इन टू द झोन. इट इज समटाईम्स काय म्हणूया, कधी कधी असं असतं की आपलेच मित्र प्रोजेक्ट करत असतात. मग तुम्हाला असं होतं की अरे आपल्या मित्राचा सगळा जी जान लगा की काम करू असं. पण सो देर आर लॉट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स ऑल्सो जे तुम्हाला मदत करतात. एकट्याने कधीच काही होत नाही, आयुष्यात पण नाही होत. सो मला असं वाटतं की इट ऑलवेज टेक्स अ विलेज ऑर अ टीम टू बिल्ड अ कॅरेक्टर. राईट. आणि आता जसं तू म्हणालीस की हे सगळा टीम एफर्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमधनंच एखादी कलाकृती बनली जाते. तर ह्याच्या सुरुवातीला जेव्हा अशी एखादी संधी येते तेव्हा त्याच्याकडे बघताना तू ह्या सगळ्या एलिमेंट्सचा पण विचार करतेस का की हा प्रोजेक्ट ह्यांच्याबरोबर आहे किंवा हे लोक आहेत तर ते, कारण इट्स लाईक ग्रुप वर्क ना वेगवेगळ्या लोकांबद्दल, तर त्या केमिस्ट्रीबद्दल पण तू कसा विचार करतेस प्रोजेक्ट घ्यायच्या आधीच? डेफिनेटली करते की मला एकतर नवीन नवीन सेटअप्समध्ये काम करायला खूप आवडतं. मला नवीन नवीन लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं, लोकांची इंटरॅक्ट करायला खूप आवडतं. म्हणजे मला आय एम ऑलवेज क्युरियस अबाउट ह्याची जर्नी काय असेल, तिची जर्नी काय असेल, हा इथे कसा पोचला माणूस, ती इथे कशी पोचली, हे आत्ता का. सो हे मला खूप आवडतं. त्याच्यामुळे आय एम ऑलवेज यू विल सी मी वर्किंग इन डिफरंट सेटअप्स ऑल द टाईम. तर त्याचं कारण मे बी हे असेल. आणि हो, हा विचार करतोच ॲक्टर तर सगळ्यात सेल्फिश असतो. तो तर हा पहिला विचार करतो की काय सेटअप आहे, कोण लोक आहेत. आणि या इट इज एक्साइटिंग टू नो पीपल, टू मेक न्यू कनेक्शन्स. राईट. कारण तेही खूप महत्त्वाचं आहे ना, कारण की प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातनं आम्हाला फक्त त्याचं एंड प्रॉडक्ट तुमचं जे प्रोड्यूस झालेलं असतं ते दिसतं, पण त्याच्या मागच्या गोष्टी ज्या डिरेक्टली मे बी लिंक नाही आहेत, पण अगदी ते तिथल्या खाण्यापासनं ते व्हॅनिटीमधल्या गमती जमती किंवा व्हॅनिटीमधल्या त्या सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्यांना लिंक्ड आहेत. रिफ्लेक्शन ऑफ एव्हरीथिंग असं मला वाटतं. खरं आहे, 100%. आणि मग असं करताना काय तुला असं वाटतं का की आपणच आपल्यासाठी काहीतरी एखादा प्रोजेक्ट आपण विचार करून केला पाहिजे किंवा अशा गोष्टी तुझ्या डोक्यात येतात का आणि त्या तू डॉक्युमेंट करतेस का? मला असं वाटतं की इट्स टू मच ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटी की एकत्र करणं, मग ते एक्झिक्यूट करणं. मला असं वाटतं की मी जर का हे केलं तर मी माझ्या कामापासून डिव्हिएट होईन किंवा जे मी 100% कॉन्सन्ट्रेट करू शकते जेव्हा मी फक्त ॲक्टरचा रोल करते, तेव्हा मी माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या स्किल्समध्ये ओतू शकते. मी ह्या 4 गोष्टींकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की ते डिवाइड होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. आणि त्या भीतीने मी कधी ट्राय नाही केलं आहे. बट आय थिंक येस, जमाना बदलतोय आता आणि लॉट ऑफ पीपल डू दिस. मला माहीत नाही की मी कधी ट्राय करेन, पण करून बघायला हरकत नाही. करून बघितल्यानंतरच कळणार आहे की इफ इट वर्क्स फॉर यू ऑर नॉट. पण मला असं वाटतं की हो, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी एखादी गोष्ट तोंडातून बाहेर निघाली की मला ती लागते समोर. म्हणजे हे थोडंसं अनरिअलिस्टिक आहे, थोडंसं जास्त डिमांडिंग आहे, पण दिस इज हाऊ आय एम. तर मला असं वाटतं की म्हणून मला भीती वाटते की सतत फॉलोअप घेणे एका गोष्टीचा, किंवा मग ते अटके पार नेल्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत. त्याच्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की नाही, इट विल डिव्हिएट मी फ्रॉम व्हॉट आय वॉन्ट टू डू. राईट. म्हणून मे बी प्रयत्न नसेल केला मी ह्याच्या आधी, पण करायला हरकत नाही आहे. येस, ऑफकोर्स करायला. पण मग तू ह्यावेळी कदाचित अख्खा प्रोजेक्टच स्वतः प्रोड्यूस करणं किंवा हे करणं नाही, पण आयडियाच्या सुरुवातीला तुमचं असं होतं का फिल्म मेकर्स बरोबर किंवा डिरेक्टर्स बरोबर की तुम्ही आयडिया ह्या लेवलवर गप्पा मारता एकमेकांबरोबर आणि त्या नोट डाऊन करून एखादा प्रोजेक्ट बनतो, असं कधी झालंय की युजली डिरेक्टली स्क्रिप्ट जेव्हा रेडी होते तेव्हाच तू त्या प्रोजेक्टशी जोडली जातेस? नाही, आयडिएट होऊन प्रोजेक्ट्स बनलेले आहेत. त्याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे द 11th प्लेस. आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जमलो होतो आणि वी वर जस्ट टॉकिंग अबाउट आता कसं माझं शिफ्टिंग आहे, मग काय कळतच नाही आहे, दुसऱ्या दिवशी शूटच आहे. ह्या सगळ्या गप्पा मारत असताना आमच्या 2 मित्रांनीच मला सजेस्ट केलं की इट्स अ बिग इव्हेंट ऑफ युअर लाईफ, यू शुड डॉक्युमेंट दिस.
आणि मी अशा मताची आहे की सगळं डॉक्युमेंट कशाला करायचं असतं सगळ्यांना. पण मला हे पटलं कारण इट वॉज अ बिग इव्हेंट. आणि म्हणजे तेच परत की 0 अजेंडाज घेऊन अ फ्यू फ्रेंड्स गॅदर्ड अँड वी मेड इट. आणि ते ट्रान्सलेट झालं आहे की कोणाचे काहीच अजेंडाज नाही आहेत. एव्हरीबडी हॅड कम फक्त प्रेमापोटी आणि मायेपोटी. आणि ते तसंच प्रोडक्ट तयार झालं आहे, खूप वॉर्म. तर हो, 100 वेळेला जर भेटत असू तर त्यातल्या 60-70 वेळेला आयडिएट होतात गोष्टी. कधी त्या बनतात, कधी नाही बनत. पण येस, ह्या आयडियाजचा एक्सचेंज कायम होत असतो. राईट. कारण 11th प्लेसचा तो पूर्ण वाईब पण पूर्ण त्या दोन्ही भागांचा खूप सुंदर आहे. आणि त्याच्यात आय थिंक तुझ्यासाठी पण ते टाइम कॅप्सूल सारखं राहणार आहे. हो, 100% जाऊन जेव्हा तू पूर्वीचं घर आणि हे घर 100%. आणि एक असं ऍक्टरला काय वाटत असतं ना की you know, no matter what you do, people want to label you. People do label you, which is okay. पण ते ब्रेक करण्याचा मी कामातून गेले अनेक वर्ष प्रयत्न करते. ते एका यूट्यूबच्या डॉक्यू सिरीजनी केलं माझ्यासाठी की पीपल स्टार्टेड नोईंग मी ॲज अ पर्सन. आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह चेंज होताना मी पाहिलं आहे. म्हणजे हे झटते मी करायसाठी फिल्म्समधून किंवा कामामधून, पण ते एका डॉक्यू सिरीजने माझ्यासाठी केलं. सो इट वॉज क्वाईट इनक्रेडिबल. हो. आणि मला बघितल्यावर पण त्याचा एक असं यूट्यूबवर अशा पण व्हिडिओज असतात ज्या बघितलं वाटतं की अरे हां, म्हणजे हे काय, ओके ह्यानी काहीतरी केलंय आणि आपण बघायचं. पण त्याच्यात एक आपलेपणा होता तुझे म्हणजे त्या डॉक्यू सिरीजमध्ये. आणि होप पण होता की म्हणजे आपणही कष्ट करूनही अशा गोष्टी करू शकतो किंवा आपल्या परीने पण आपण काही गोष्टी करू शकतो. तर ते त्याच्यातनं खूप सुंदररित्या ट्रान्सलेट झालं होतं. आणि ते खूप आवडलं. कारण की खूप इझी आहे ते दुसऱ्या डिरेक्शनमध्ये जायला की बघा मी किती मोठी आणि बघा माझं केवढं घर वगैरे असं नाही. पण त्याला खूपच ते आपुलकी होती त्याच्यात. तर ते मला खूपच आवडलं. तर आय थिंक ते घर आता ज्या घरात तू राहतेस तेही एक प्रोजेक्टच आहे तसा बघायला गेलो तर त्याच्या आता त्या सिरीजमध्ये पण तू सांगितलंस की कसा तू विचार करत होतीस आणि पण लवकरच तुला एखादं मिळालं घर आणि तुला ते डोक्यातनं जातच नव्हतं की तेच हवं आहे, छान होतं. पण ते घर घेण्यापासून ते त्याचं सगळं इंटिरियर होऊन आपल्या मनातलं घर कसं राहणार आपण तिथे, सगळ्या गोष्टी झाल्या असतील. तर त्या प्रोजेक्टबद्दल सांगशील का? कारण इंटिरियर करून घेणं एखाद्या घराचं हे पण खूप क्लिष्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काम आहे. त्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडतात, कधी नसतात. आणि आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला पण माहिती असतात की हे माझ्या मनासारखं नाही झालंय, इथे हे बाजूला असं नाहीये. ती खूप मोठी पण थोडी स्ट्रेसफुलच असते. आणि ही बऱ्याच लोकांच्या आयुष्यात येते इंटिरियर डेकोरेशन. आणि सगळं जेव्हा तुम्ही बांधकाम सुरू असताना म्हणजे इंटिरियर सुरू असताना जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला अंदाजच येत नाही की हे कधी संपणार आहे किंवा ह्याचं आता काय होणार आहे. म्हणजे प्लॅनवर तुम्ही जे बघता ते आणि ॲक्च्युअल जे दिसतं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि म्हणजे कधी कधी मला अजून विश्वास होत नाही की हे आपलंच घर आहे. मला अजूनही वाटतं की मी भाड्यानेच राहते. किंवा माझ्या जुन्या घरात बेडरूममधून असं पीप केलं की संपलं घर, तिथे काय करते दुसरी व्यक्ती, काय बोलते हे सगळं कळायचं. आता मला त्रास होतो, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये आवाज पण जात नाही. तर मला असं होतं की अरे बापरे काय एवढं मोठं काय, हे एक वेगळंच फिलिंग असतं. आणि ते मी सध्या एन्जॉय करते. थँकफुली हे चुकलंय अशा 1-2च गोष्टी आहेत माझ्या घरात. फार नाही पण फार नाही. बट इट्स अ व्हेरी गुड पॉइंट. येस, इट्स अ व्हेरी गुड पॉइंट. अच्छा असं म्हणत होते का, बरोबर. असं म्हणजे फॉर द लॉंगेस्ट टाइम मी माझ्या इंटिरियर डिझायनरला सांगितलं होतं की एक काहीतरी ग्लॅम किंवा एक शाईन असं मला काहीतरी पाहिजे. तर तो मला सांगत होता वी ॲडेड अ ब्रास प्लेट, ती ब्रास प्लेट म्हणजे काय हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. जेव्हा मी ती बघितली तेव्हा मला ते कळलं की पण मस्त वाटतं. ती व्हिडिओ बघितली मी आणि मग दुसऱ्या चॅनल्सवरची पण पाहिली. आणि ते आता ऍक्टिंग ह्या कला प्रकार म्हणून एक भाग झाला त्याचा आणि आपण त्याच्यात करत असतो, प्रोजेक्ट्स येत असतात आणि हे सगळं झालं. पण त्याच्यातनं एक सोलो ऑन्ट्रप्रेनर म्हणजे आपण एक उद्योजक सुद्धा असतो ह्याच्यातनं. कारण ह्याच्यातनं आपल्याला पैसे मिळत असतात, ते प्रोजेक्ट्सचे आपले निगोसिएशन्स असतात आणि हे सगळं मेहनत करून पैसे जमवून आपण एका ठिकाणी पोचतो आणि त्याच्याही पुढे आपण जाणार आहोत. पण त्या पोचतो ते खूप छान वाटतं आणि खूप मला ते होपफुल वाटतं बघण्याच्या दृष्टिकोनातनं. तर उद्योजक आपण आहोत
ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं, म्हणजे ह्या दृष्टिकोनातनं काय बघते? कारण कलाकृती म्हणून आपण एक असतं, आपले फिल्टर्स असतात, आपल्याला माहिती असतं ही स्क्रिप्ट मला जमेल किंवा मला आवडेल किंवा ह्यांचं एक्झिक्युशन कसं असेल, पण त्याचं बिझनेस आस्पेक्टबद्दल तू पर्सनली कसा विचार करतो? मी आता फिगर्स सांग आणि हे काय असं नाही म्हणते. आय एम अ बॅड उद्योजक. आय एम अ व्हेरी इम्पल्सिव्ह उद्योजक. म्हणजे माझ्या मनात कधी कधी असा स्प्री येतो, स्पेंडिंग स्प्री, आणि त्याच्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही. मी स्वतःही नाही थांबवू शकत, कोणीच नाही थांबवू शकत. पण मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी करतो तर आपण स्वतःचे लाड पण तेवढेच केले पाहिजेत. म्हणजे आपण म्हणजे वी गो फॉर अ कॉफी अँड एक 10 मिनिटाच्या कॉन्व्हर्सेशनसाठी वी स्पेंड 1,500 रुपीज. ते आपल्याला काहीच वाटत नाही. पण स्वतःसाठी जर का 1,500 रुपयाचं काही घ्यायला गेलं तर आपल्याला असं होतं की अरे बापरे. तर ते अरे बापरे ती करेक्ट जागेला वापरलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या मनाला खूप प्राधान्य देते. माझ्या मनाने सांगितलं की मला आत्ता एक लक्झरी बॅग पाहिजे तर मी त्याचं लगेच ऐकते. आणि मला असं वाटतं की वेन यू स्पेंड यू क्रिएट अन ॲपेटाईट टू जनरेट ऑल्सो, ऑर यू नो सॉर्ट ऑफ, आता ही खूपच आध्यात्मिक वाटेल पण लक्ष्मी ही जी गॉडेस आहे तिला पण स्वतःसाठी पैसे खर्च केलेली लोक आवडतात. त्यांच्या घरी ती वास करते असं म्हणतात. सो तुम्ही तुमच्यावरती ऑफ्टन आणि सेलिब्रेट करायला जेव्हा तुमच्याकडे कारणं असतात त्यावेळेला हे केलंच पाहिजे. इट गिव्स यू अ डिफरंट काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन. स्टार्ट करू आपण. लेट्स गो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. थांब, नको उघडूस ती वेबसाईट. नाही म्हणजे इट कॅन बी अ कॉफी मग ऑल्सो. म्हणजे इट कॅन बी एनिथिंग. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दानत ठेवता की तेव्हा तुम्ही एक कपॅसिटी सुद्धा तयार करत असता कुठेतरी, असं मला वाटतं. कारण की आपल्या जीवन पद्धतीमध्ये आता बदल व्हायला लागलेत, पण एखादी आपण गोष्ट केली तर त्याचा आनंद करणे हा इव्हेंट जास्त वेळ आपण बघितला नाही आयुष्यात. एक्झॅक्टली. पण तो थोडा केला पाहिजे. 100%. थोडा नाही, तब्येतीत केला पाहिजे. जसं तू म्हणालीस आता स्पेंडिंग हा एक भाग झाला, कमवणं हा दुसरा भाग झाला. पण तू जसं ते लक्ष्मीचं उदाहरण दिलंस, खूप चांगलं उदाहरण आहे. पण आता जसं आपण जबाबदारी आली, आपल्यावर घर घेतलं वगैरे, तर मग तू त्याच्याकडे ॲज अ करिअर मग तो काय दृष्टिकोन आहे बघण्याचा, की हाऊ डू यू सी युअर नेक्स्ट इयर्स, पुढच्या वर्षी कसं म्हणजे मॅनेजमेंट कशी तुझ्या डोक्यात होते ती? आपण काही मॅनेजमेंट वगैरे नसतो करत. ते 15,000 रुपये दिलेत नाही. वन डे ॲट अ टाइम. आय मीन 1 डे ॲट अ टाइम. आणि मी जसं म्हटलं की माझे अपार कष्ट करायची तयारी 24/7 आहे. त्याच्यामुळे आय नो की मी जिथे खणेन तिथे मला पाणी लागणार आहे. सेकंडली मला असं वाटतं की वेन आय गिव्ह यू माय 100%, आय विल आस्क फॉर वॉट आय डिझर्व अँड यू शुड अग्री टू इट. ही माझी अट आहे. त्याच्यात मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. सो वेर एव्हर आय गो रिगार्डिंग माय रेम्युनरेशन, मला माहीत असतं की मी हा डेडिकेटेड वेळ ह्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही होणार. ह्या डेडिकेटेड कमिटमेंटला केलेल्या तारखा किंवा हा दिलेला वेळ ह्याच्यामध्ये असं कधीच नाही होणार की मला 2 तास लवकर जायचं आहे किंवा मला ही ॲडजस्टमेंट पाहिजे. मग तो सगळा वेळ मी फुल कमिटमेंटनी, फुल इंटेन्सिटीनी समोरच्याला देते. आणि मग मी एक्सपेक्ट करते की ओके, सो ह्या सगळ्याचं हे माझं कॅल्क्युलेशन आहे अँड आय डिझर्व दॅट मनी अँड आय मेक शुअर दॅट आय गेट दॅट मनी. राईट. आणि आय थिंक हे कॉन्फिडन्सने सांगणं आणि ते त्याच्यावर ठाम राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं तुम्ही जर नाही सांगितलं तर तुमची आई किंवा तुमचे वडील किंवा तुमचे शेजारी येऊन नाही तुमच्यासाठी नेगोशिएट करणार आहेत. येस, इट हॅज टू बी यू. अँड तुम्ही तुमच्या डिझर्विंग ह्याचं फळ मागितलं नाहीत तर मग ते तसंच गाडी चालू राहते आणि आपण अरे यार होतच नाही ह्या फिलिंगने काम करण्यापेक्षा तब्येतीत काम करून तब्येतीत सगळं करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आजकाल जेवढं आपण ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रात फ्रीलान्सिंग आणि लोक स्वतःहून स्वतःच्या गोष्टी करतात आणि त्या क्षेत्रात हे आपल्या कामाची क्वालिटीवर ठाम राहणं आणि त्याच्याशी डिझर्विंग प्राइसिंगवर ठाम राहणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि ह्याचे धडे कुठे मिळत नाहीत अनफॉर्च्युनेटली. बरेचदा आपल्याला अनुभवातनं ठेचा खाऊन शिकायला लागतं की अरे असं बोलायला हवं. बट आय थिंक दॅट्स द बेस्ट युनिव्हर्सिटी नो. कारण धडे मिळाले तर मग ते कधी ग्रांटेड पण घेतले जातात. त्यामुळे स्वतः ठेच लागून ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या म्हणजे व्याकरण पक्क होतं त्यांनी.
ते कधीच ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत नाहीत किंवा बेसिक्समध्ये कधीच गडबड होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रॅक्टिकल केलेल्या गोष्टी आर ऑलवेज द बेस्ट. नाईस. आणि ह्या सगळ्या ठेचा खात खात आपण जेव्हा शिकत शिकत पुढे जात असतो, तर आता तू जसं मी जेवढं तुला मी पाहिलंय किंवा तुझे मी डॉक्यू सिरीज बघितले, तुझ्याशी बोललोय, ह्याच्यातनं मला एक जाणवलंय की तुझे जे विचार आहेत किंवा अप्रोच आहे तो बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड आणि सॉर्टेड आहे डोक्यामध्ये. आणि जसं तू म्हणालीस, जेव्हा आईने तुला सेटवर पाहिलं, तिला कळलं की तू एवढ्या गोष्टींच्या मध्ये असतेस, तुला एवढ्या गोष्टी बघायला लागतात किंवा काय काय करायला लागतं, त्यामुळे त्यावेळी ती माइंड स्पेस असणं, डोक्यामध्ये एवढे सगळ्या विषय असणं, हे साहजिक असतं. तर हे अशा फील्डमध्ये असल्यामुळे आपलं बरेचदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात. प्रोजेक्ट रिलेटेड, प्रोजेक्ट शिवायही आपल्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा डिलिव्हरेबल्स असतात आपल्याला. आणि हे सगळं चालू असताना मग ह्या सगळ्या गोंधळात तू स्वतःला शांत कशी ठेवतेस किंवा त्याच्यासाठी काय करतेस, किंवा हा सगळा गोंधळ कसा शांत करतेस डोक्यातला, जेव्हा सगळं गुंता होतो डोक्यात की हे पण करायचं, ते पण, हे पण आहे, ते पण आहे, कारण असं रोज होतो आपल्या बाबतीत. तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी ऑनेस्ट. आणि मला असं वाटतं मुली तर जास्तच विचार करतात, म्हणजे आणि वी जम्प फ्रॉम वन थॉट टू अनदर, म्हणजे आणि त्या क्रेझी जम्प्स असतात, म्हणजे जळगावरून US ला पण जम्प करू शकतो आम्ही. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण मला असं वाटतं की मग तुमचे फ्रेंड्स कम इन पिक्चर, तुमच्या हॉबीज येतात, किंवा मग म्युझिक हेल्प्स यू, किंवा कधी कधी मेडिटेशन ऑल्सो हेल्प्स यू, कधी कधी नुसतं बसून राहणं, बिईंग अ काउच पोटॅटो ऑल्सो हेल्प्स यू. बेसिकली तुम्हाला कम्फर्ट करणाऱ्या गोष्टी, म्हणजे कधी कधी मला खूप स्ट्रेस आला तर मी शॉपिंगला जाते. दॅट हेल्प्स, दॅट रिअली हेल्प्स. म्हणजे काय होतं माहीत नाही, डोपामाइन रिलीज होत असेल, पण इट हेल्प्स. तर मला असं वाटतं अशा वेळेला ज्या गोष्टी तुमच्या मेंटल ह्याला हेल्प, मग ती काहीही असू शकते. मग ते कॉफी बनवणं किंवा आयती कॉफी पिणं, इतक्या सिम्पल गोष्टी पण असू शकतात, त्या केल्या पाहिजेत. सो दॅट्स हाऊ आय कीप माय सेल्फ सेन आणि शांत. राईट. मग तू डेली रुटीनमध्ये पण तू काही अशा गोष्टी इंट्रोड्यूस केल्यास का तुझ्या, की हे रोज मी करते? आय थिंक कॉफी तुझ्याही आयुष्यात तशीच महत्वाची जशी आमच्या. माझ्या घरी एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये बसून मला विचार शांत करायला किंवा स्वतःला शांत करायला खूप आवडतं, आणि मी ते आय मेक शुअर आय डू इट एव्हरी सिंगल डे. राईट. आणि तू आता मित्रमैत्रिणींचं पण महत्त्व म्हणालीस, आणि आय थिंक आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या वयात असताना किंवा वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळी लोक भेटत असतात, आणि नॉट नेसेसरी सगळेच आपल्याबरोबर पण असतात. काही माझे पण मित्र इंजिनिअरिंगचे तेव्हा होते, ते तेव्हा खूप महत्त्वाचं होते माझ्यासाठी. आता जाऊन आम्ही टचमध्ये आहोत, पण आता ते भाग नाही आहे, त्याचा अर्थ ते वाईट आहेत का असंही नाही. तर मग आयुष्यात मित्रमैत्रिणींचं महत्त्व ह्याच्याबद्दल का बोलशील? कारण की तू सुरुवातीला पण म्हणालीस की तू नवीन होतीस, तेव्हा आईला जास्त सांगून तिला स्ट्रेस द्यायचा नव्हता, आणि तेव्हाही तुझ्या आयुष्यात मित्रमैत्रिणी होत्या. तर हाऊ डू यू लुक ॲट दॅट नाऊ, आणि ते कसं नातं असतं तुझं मित्रमैत्रिणींबरोबर आत्ता? जसं तू करेक्टली म्हणालास की काळानुसार ना चेंज होत असतात आपली कनेक्शन्स, इक्वेशन्स, पण हे कधीच विसरू नये की त्यावेळेला त्या फेजमध्ये कोण तुमच्या बरोबर होतं किंवा कोणी हेल्प केली होती, हे मी कधीच नाही विसरत. आणि ते एक अंडरकरंट तो कायम असतो. तर मी माझ्या आयुष्यात तर मित्रमैत्रिणींना म्हणजे अतिसाधारण खूप जास्त महत्त्व आहे, खूप जास्त. म्हणजे मी एक काय म्हणूया आपण, दिस इज अ फॅमिली विच वी क्रिएट. आपण आपल्या कनेक्शननी किंवा कष्टांनी तयार केलेली ही फॅमिली असते, आणि त्याचं फारच जास्त महत्त्व आहे माझ्या आयुष्यात. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर पीपल जे माझ्या आयुष्यात आहेत, होते, ज्यांच्याकडून मी शिकले, ज्यांनी मला मदत केली. आपल्या सगळं व्यवस्थित लक्षात असतं की कोणी मदत केली होती, कोणी ॲटिट्यूड दिला होता, कोण चांगलं नव्हतं वागलं. तसं मी सगळ्याच्या नोट्स काढून ठेवत असते, आणि मग जेव्हा वेळ येईल तेव्हा मी आयदर ऐकवते किंवा मग मी तशी वागून दाखवते त्यांना की दिस इज व्हॉट यू डिड विथ मी, नाव टेक इट, असं. तर हे पण आहे, आणि हे पण आहे की एक जाणीव असणं किंवा ग्रेटफुल असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. आणि बरेचदा असं होतं, जसं तू म्हणालीस ना, की जसा वेळ बदलतो ना तसे सेम मित्र पण मग ते बदललेले असतात, आणि मग आपली पूर्वीसारखी राहत नाहीत मित्र, जे पूर्वी ज्या लेवलवर आपण कनेक्ट असायचा तो नसतो. तर अशा ह्याच्यात तू कसं त्याला अप्रोच केलंस? कारण की हा ना आत्ता आधी आयुष्यात असा कधीच प्रॉब्लेम नव्हता, पण आता जसे मोठे व्हायला लागलो ना तसे असे नवीन नवीन असे चॅलेंजेस यायला लागलेत. मित्रमैत्रिणींबरोबर जुळवून घ्यायला लागते. पहिले जुळवून घ्यायला लागायचंच नाही, जिथे आम्ही असे फ्रीली गप्पा वगैरे मारायचो. मला असं वाटतं की स्पेस द्यावी,
कारण स्पेस आणि टाईम ही खूप छान औषधं आहेत दोन. ती वेळोवेळेला देणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी समोरच्याला 4 गोष्टी रिअलाईज होतात, आपल्यालाही 4 गोष्टी रिअलाईज होतात त्या स्पेस आणि टाईममध्ये. मग प्रॉब्ली आपण रिकनेक्ट होतो किंवा नाही होत. पण मला असं वाटतं स्पेस आणि टाईम देणं, किंवा कधी तू त्याच्या शूजमध्ये जाऊन विचार करणं, किंवा त्याला मला असं वाटतं कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. की तू ते बोललीस ना, ते मला नाही आवडलं, हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ते समोरच्याने ऐकणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर हा डायलॉग नॉनस्टॉप असला पाहिजे असं मला वाटतं. तो डायलॉग जेव्हा संपतो, किंवा हे मला वाटतंय पण मी हे सांगितलं नाही आहे, हे जेव्हा व्हायला लागतं, तेव्हा तू म्हणतोयस त्या गोष्टी व्हायला लागतात. सो मला असं वाटतं की अपफ्रंट असणं आणि फिल्टरलेस कम्युनिकेशन असणं इज व्हेरी हेल्दी फॉर अ रिलेशनशिप. राईट. तुला फिरायला कितपत आवडतं? खूप खूप. आणि किती असं वर्षातनं किती वेळा तू फिरायला जातेस प्रोजेक्टच्या मध्ये? नाही मिळत एवढा वेळ, पण आवडतं मला फिरायला, आणि जेव्हा चान्स मिळतो तेव्हा आय मेक शुअर की मी जाते. आणि कशा पद्धतीच्या जागी जायला आवडतं? किंवा सगळ्या प्रकारच्या जागी जायला आवडतं. म्हणजे मला समुद्रही तेवढाच आवडतो, मला पहाडही तेवढंच आवडतं, मला बॅरन लँडही तेवढीच आवडते, मला पठार तेवढंच आवडतं. सो एव्हरीथिंग. मला ना म्हणजे चान्स मिळाला तर छोटी छोटी जी घरं असतात त्या घरात काय बनतंय हे माझी खूप क्युरिओसिटी असते, की काय प्रकारचं जेवण तिकडे बनतंय, किंवा लोकांची कशी मेंटॅलिटी आहे, किंवा कधी कधी काय होतं, आपण इधर का क्या फेमस है असं विचारतो, आणि मग समोरचा म्हणतो की ये फेमस है लेकिन आप इधर जाओ, आडवाट. तर ते आडवाटेचं जे ठिकाण असतात ती शोधायला मला खूप आवडतात. आणि मला असं वाटतं की कुठलाही प्रवास बाय रोड जास्त फॅसिनेटिंग असतो, कारण मग तुम्हाला तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते डेव्हलपमेंट किती आहेत, ते लोक कशी आहेत, काय वातावरण आहे, हे सगळंच तुम्हाला कळतं. त्यामुळे हो, मला आय एम अ व्हेरी फ्लेक्झिबल इझी ट्रॅव्हलर असं म्हणायला हरकत. विशलिस्ट असते का? तुला माहिती आहे का नेक्स्ट कधी वेळ मिळाला की कुठे जायचंय, की तो डिसिजन कसा घेतेस तू की आता ह्यावेळी कुठे जाऊया? हा डिसिजन म्हणजे मी तरी असं, म्हणजे हा माझा गोल आहे आयुष्यातला, की एअरपोर्टवरती जायचं जिथे बोट दिस, तर तेवढी कपॅसिटी पण पाहिजे आणि तेवढी सोय पण पाहिजे, आणि तुम्ही सक्षम पण स्वतःला तेवढं केलं असेल. आणि 2024मध्ये अनेक देश व्हिजा फ्री झालेले आहेत, व्हिजा ऑन अरायव्हल आहे. त्याच्यामुळे अशी विशलिस्ट असं काही नाही, पण एक त्यावेळी आपण कुठल्या झोनमध्ये असू, म्हणजे आता मला थंडीच्याच ठिकाणी जावं असं वाटते, किंवा नाही मला काय म्हणूया शॉपिंग करायचे, किंवा नाही मला काय म्हणूया पार्क्स आणि म्युझियम्स आणि हे. सो असे वेगवेगळे झोन्स असू शकतात, त्या झोनप्रमाणे डिसाईड होतं. राईट. आणि फिरून आल्यावर तिकडनं काहीतरी तू घेऊन येतेस का? फ्रिज मॅग्नेट्स घेऊन येते खूप सारे, आणि अशा छोट्या गोष्टी ज्या मला रिमाइंड करतील. म्हणजे असं पण होतं कधी कधी की आजचा दिवस एवढा सुंदर होता, त्या दिवशी मी हा टी शर्ट घातला होता, तर तो टी शर्ट दॅट विल होल्ड अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट हेन्सफोर्थ. तर मला अशा खूप गोष्टी असतात, किंवा एखादं पाऊच असतं, किंवा एखादी बॅग असते, किंवा अशा खूप टायनी गोष्टी असतात अनएक्सपेक्टेड. त्या म्हणजे त्यांच्याकडे बघायचा अप्रोच बदलतो, किंवा त्या स्पेशल होऊन जातात. हो. आता आमच्यात कसं झालं, आम्ही जेव्हा बर्लिनला जाऊन आलो तर मी परफ्यूम त्याच वेळी वापरायला सुरुवात केलेली, नवीनवाला. तर आता जेव्हा तो आम्ही परफ्यूम व्हेनेवर वी वेअर इट, जेव्हा तो वापरतो, तसं मला म्युझिक ऐकल्यावर होतं की आता समज ट्रॅक असाइन होतो का, जिओ टॅग होतो, हो, की तिकडे गेल्यानंतर तिकडे हे म्युझिक इंट्रोड्यूस झालं, किंवा तुम्हाला कोणी नवीन ट्रॅक तिकडे इंट्रोड्यूस केला, तर ते म्युझिक ऐकल्यावर यू गो बॅक, असं पण असतं. आणि मला म्युझिक फेस्टिवल्स अटेंड करायला पण खूप आवडतात. लव्ह. कोणत्या असं म्युझिक फेस्टिवल? झिरोला गेले होते मी एकदा. उत्तराखंड, अरुणाचलमध्ये हा फेस्टिवल होतो, आणि ओ वाव, फारच सुंदर, मजा येते. इंडी फेस्टिवल असतो हा, इंडी म्युझिकचा, फारच भारी. राईट. आणि तो म्युझिक फेस्टिवलचा माहोलच किती खूपच मस्त. आणि तिथे ना, सो समटाईम्स यु नो, मला तरी असं होतं की एक स्पेशल ट्रीटमेंट किंवा एक VIP ट्रीटमेंटची ना सवय, किंवा
that becomes a part of your life आणि you just want to sometimes break that and be normal and ordinary. तर अशा फेस्टिवल्समध्ये किंवा अशा शिबिर सदृश स्पेसमध्ये ना तुम्हाला बरं वाटायचं, रिफ्रेशिंग चेंज, जिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाहीये किंवा जिथे तुम्हाला आंघोळीसाठी क्यू लावावा लागतोय किंवा तुम्हाला शिळं संडास वापरायला लागतंय. यु नो दीज थिंग्स रिअली आय मीन दे रिफ्रेश यू. किंवा हे एक्सपिरियन्सेस आहेत आणि ते टाइम टू टाइम घ्यावेत अनलर्निंगसाठी असं मला वाटतं. हो, कारण आपण आपल्या भोवती स्वतःच बबल तयार करत असतो, तो ब्रेक झाला पाहिजे मध्ये मध्ये आणि आपणच ब्रेक करायला पाहिजे, दुसऱ्याने करण्यापेक्षा. त्याच्यासाठी म्युझिक फेस्टिवल्स किंवा शिबिर सदृश. शिबिर सदृश, अरे शिबिर हा शब्द काय बाप आहे. मी एकदा गेलेलो हेमंत शिबिरला कुठे. मी पण गेले होते एकदा. ते समर कॅम्प्स असतात ना तसं. आणि मग ते रक्तदानाचं पण असतं एक शिबिर. येस, शिबिर शब्द युजुअली रक्तदानाचं. समर कॅम्प. अरे लहानपण मला मिलिटरी स्कूलला पाठवलेलं समर कॅम्प मला 15 दिवस. अरे फार मजा आली. हॉर्स रायडिंग मध्ये मेडल आणलेलं मी. वाव, क्रेझी, नाईस. हॉर्स रायडिंग असा स्पोर्ट आहे जो शाळेत नाही, विकत घ्यायला. विकायला नाही, घोडा विकत घ्यायला गेले. मी तर पक्क केलेलं शाळेत आता घोड्यावरच जाणार. आजोबांनी सिरियसली घेतलेलं फार. तबेला बांधवायला काय बोलतोय मी, तबेला बांधायला बोलवलं होतं सुतार काकांना. मग आई बाबा म्हणाले हे जास्त होत आता, रोको. हो, जास्तच जरा लाड होत. वाव यार, इंटरेस्टिंग. पण काय वाटलं असतं ना घोड्यावरनं शाळेत जायला. ते मला जाने तेव्हा जानेनाचं सीन तो आठवला. क्रेझी क्रेझी. मग तू हिला पण मागणी घालताना हिला पण घोड्यावरनं घेऊन आला असतास. क्रेझी झालं असतं. तुझ्यासाठी पण एक आणलं असतं आपण घोडा, पवन वगैरे नावाचा काहीतरी. महाबळेश्वरला असतात ना घोडे, त्याच्यावर नावं असतात. राजा, पवन, रॉकी, रॅम्बो. अरे बाप नाव असतं. तर घोड्यानं कुठच्या कुठे चाललेलं आहे. जसं म्हटलं आपण की वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यामध्ये वेळ पण असतो. पण त्याच्यात मग तू युट्यूब व्हिडिओ वगैरे कन्झ्युम करतेस, पण डॉक्युमेंटरीज किंवा फिल्म्स वगैरे तुला बघायला कितपत आवडतं, कसं बघतेस? वेळ भरपूर. आणि मी ना एकदम मास टाईप ऑडियन्स आहे. म्हणजे मी असं कधी बायफर्केट करत नाही, ओ हा किती क्रिंज आहे किंवा हे किती वाईट आहे. मला सगळं आवडतं. म्हणजे मला असं वाटतं हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. तर मी एकदम काय म्हणूया न्यूट्रल ऑडियन्स आहे मी. आणि मी काहीही कधीही बघू शकते. त्याला काही असं हाच जॉनरा पाहिजे किंवा हेच पाहिजे असं काही नाही. मला जर का ट्रेलर आवडला किंवा नाव इंटरेस्टिंग वाटलं किंवा ॲक्टर्स, असं मी काहीही किती वेळही बघू शकते. फक्त माझा एक प्रॉब्लेम आहे की इफ आय स्टार्ट वॉचिंग अ वेब सिरीज, मला ती संपवावी लागते. नाहीतर आय कांट जस्ट, म्हणजे नाही होत माझ्याच्याने. आणि म्हणजे ही घाण सवय मला लॉकडाऊनमध्ये लागली आहे. आणि मी असं रानटी माणसासारखं जागून दिवस रात्र तेच करून सीझन्स पण संपवलेले आहेत. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो एक. पण चांगलं मजा पण आहे त्याच्यात, कंटिन्युटी मध्ये बघण्याची. मग घरी वेडं व्हायला होतं कधी कधी की तेच भूक सगळं विसरून. हो, ऍब्सोल्युटली. आज कोणता वार आहे. हो, ऍब्सोल्युटली असंच होतं. तसंही वी ऍक्टर्स डोंट वर्क डे वाईज ना, वी वर्क डेट्स. मला वार कधीच माहित नसतं. समोरच्या म्हणाला की मंगळवारी भेटायचं का, तारीख सांग, असं होतं. त्याच्यामुळे नेहमी माझे बाबा ते मला बोलतात की अरे हा मी बुधवारी येतोय तिकडे, म्हणजे कधी तारीख सांग. पप्पा मैं तुमने कीधु छो, मैंने डेट क्यों था, डेज डेट. करेक्ट. नाईस. आणि मग तू डिजिटली लिहितेस या डेट्स की तुला वही ठेवलीस? आय हॅव अ वही घातलीस का ह्याला? आय हॅव, माझ्याकडे डेट्सची एक वेगळी वही आहे. आय लव्ह टेलिंग दिस टू एव्हरीवन. आपल्याकडे ते आपण कुठे कुठे विजा भरायसाठी डॉक्युमेंट्स असतात बघ, ITR वगैरे, त्याचं नंतर काहीच होत नाही. मी ते कापून त्याच्यावर रफ बुक्स बनवते स्टेपल वगैरे करून. आणि मग ते मी त्याच्यात माझ्या लिस्ट, सो आय हॅव टू हॅव अ लिस्ट फॉर एव्हरीथिंग. म्हणजे पॅकिंग करायचं असेल लिस्ट, PR प्लॅनिंग करायचं असेल लिस्ट, शूटला जायचं असेल लिस्ट, शॉपिंगला जायचं लिस्ट, घरी कामं करायची असतील लिस्ट. आय लव्ह मेकिंग लिस्ट. तर माझ्याकडे एक जुनी म्हणजे 2023ची एक वही, 2024ची एक वही, एक लिस्टची एक वही आणि एक येल्लो डायरी आहे माझ्याकडे,
ज्याच्यात मी कॅरेक्टरच्या नोट्स किंवा प्रोजेक्ट जो ऑन गोईंग आहे त्याच्या नोट्स लिहिते. त्यामुळे मला ते नाही होत, इट इज बेबी ना, त्याच्यामुळे मला नाही होत. आय हॅव टू राईट एव्हरीथिंग. राईट. आणि ती वही भरायला पण मजा येते नंतर. हो, ती वही भरतेच आणि नंतर आपण काय काय लिहिलंय हे वाचायला पण खूप मजा येते. रिफ्लेक्शन्स पण टाकतेस का त्याच्यात तू दिवसाचे वगैरे? कधी कधी टाकते. खूप असह्य काही गोष्टी झाल्या तर मी त्या लिहून ठेवते आणि नंतर मी खूप, म्हणजे इट्स व्हेरी कॉमेडी वेन यू रीड इट. मग जुन्या अशा उघडून बसतेस कधी बघायला? होय. आणि असं होतं की 2017 होय. आणि असं होतं की कोण मुलगी होती हिने असे विचार लिहिले. इट्स क्वाइट इंटरेस्टिंग. पण महत्वाचं नाही सगळं लिहिणं. हो सगळ्यांनीच लिहिलं पाहिजे. म्हणजे आय एम नॉट सेइंग की वही पेपरवरच लिहा, पण लिहिणं इज समथिंग. हो, डॉक्युमेंटिंग आणि मग परत गोईंग बॅक पुन्हा वाचणं ते खूप फन आहे. मग तू असं जर्नलिंग झोन मधली मुलगी आहेस का नाही? सॉर्ट ऑफ असं म्हणू शकतोस. नॉट कम्प्लिटली बट येस, सॉर्ट ऑफ. राईट. पण तू पेन अँड पेपर आणि येस, कारण त्या भागात पण पाहिलं तू अशी ती ऑरेंज कलरची डायरी घातलीस 2024 ला. येस. नाईस. तर मी माझ्याकडे एक कायम हे पण असतं पेन्सिल बॉक्स. त्याच्यामध्ये एक शार्पनर, एक इरेझर, एक पेन आणि एक पेन्सिल. मला ते हो, पेन नाही वापरत तू, पेन्सिल वापरतेस. कारण डेट्स आर एव्हर चेंजिंग ना. मला ना पेन्सिल बॉक्स बोलली तेव्हा ते कॅमलिनचं ऑरेंज. येस. त्याच्यात ना त्याच्यात लहानपणी जी मुलं अशी बसनी वगैरे ट्रॅव्हल करायची त्यांच्याकडे असे पैसे पण असायचे. तर मला ना असं वाटायचं की आपल्या पण ते प्लास्टिकच्या खाली ना एक 10 रुपये, एक 5 रुपये असे मी ते वापरायला कधीच नाही जायचे, पण ते मला पाहिजे असायची तिथे ठेवायला. खूप मजा यायची. अरे ते ऑरेंज काढणं त्याच्यातनं आणि नवीन असायचा तेव्हा तो असा घट्ट बसायचा, लूज झाला की मजा जायची. आणि तो फोल्ड होऊन तो ऑरेंज पांढरा व्हायचा त्या फोल्डवर. फार वियर्ड आहे. पण तू कंपास बॉक्सच्या आतल्या भागात टाइम टेबल लिहिलं होतंस का कधी? येस, मोस्ट फेवरेट. ते वाचलं कधीच जायचं नाही, पण अनदर पार्ट ऑफ ट्रेंड किंवा खूप लोक तशी करायची म्हणून. येस, 100%. आणि ते पण असायचं ना की एक काहीतरी आपलं ठेवायचं, एक लिफाफा किंवा फोटो किंवा व्हेरी नाईस सिक्रेट चेंबर्स. येस. मग तू अशा तारखा लिहितेस त्या ऑरेंज डायरीमध्ये. आणि त्या व्हिडिओतनं मला अजून एक त्या व्हिडिओत आणि मग घराच्या व्हिडिओतनं पण मला कळलं की तू अशी तसे तुझ्यात 2-3 सॉफ्ट टॉईज आहेत तुझ्याकडे, पण त्यांना तू कॅरेक्टर डेव्हलप केलेस आणि त्यांना एक आवाज वगैरे पण आहे. मग ही तुझी लहानपणीची सवय आहे का असे आवाज वगैरे द्यायची गोष्टी ना? लिसन, आय थिंक यू विल रेझोनेट विथ दिस. वी single children are slightly cuckoo. I think आपलं इमॅजिनेशन तर मोठं आहे. हा त्याच्यातला भाग आहे. येस, हा त्याच्यातलाच भाग आहे. कारण त्यांना व्यवस्थित आवाज होता. तू बोललीस तर कसं वाटतंय आता इथे. हो, सिंगल चाइल्ड. लहानपणी होतं थोडे बार्बी वगैरे किंवा हॉट व्हील्स वगैरे होत्या. नाही, माझ्याकडे रिलेटेबल झालंय. खूप प्रकारच्या डॉल्स असं नाही, पण सॉफ्ट टॉईज आय ऑलवेज हॅड. म्हणजे आणि असे वेगळे प्राणी असायचे माझ्याकडे. सील किंवा पोलार बेअर, मग त्याचं बेबी, असे वेगळेच प्राणी. आणि बाबा पण आणत असतील ना कंगारू. हो, त्याचा शॉप वेगळा असेल ना तेव्हा. हो, खूपच भारी. आणि ते अजून आहेत सांगलीला. फॉरेन कडून. हो, बाहेरगाव पल्ल्याडवरून आणलंय. नाईस. आणि अजून ती सॉफ्ट टॉईज सांगलीला आहेत. मी आईला सांगितलं त्याला. बरं, आईने दिलं नाही? नाही, मी सांगितलंय. कोण भावंड? नंतर असतात ना, मावशीची मुलगी लहान आहे, मग हे घे, ही घे सुयोगची रिमोट कंट्रोलची गाडी. मी असा आठवणच नको करू. ते माझे पण गेले टाकले. नाही, माझे सगळे आहेत. व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट देम. नाईस. आणि तुला पण गोष्टी ठेवायला आवडतात ना, छोट्या छोट्या इकडनं तिकडचं मेमरी बॉक्स वगैरे बनवायला. म्हणजे मी लहानपणी शंख शिंपले जमवलेले परवा, म्हणजे लिटरली परवा आईने माझ्या फेकून दिले कंटाळून की बास आता. शंख शिंपले. आणि ह्याचं मी काहीतरी करीन, घरी येऊन बनवीन असं होतं. नाही, मेमरी पाहिजे. त्या गोष्टी वगैरे जमवायचा पण जो नसतो ना लहानपणी. तिकीट तुम्ही ते हे ठेवायचा का? तुम्हाला असं कोणी सांगायचं का की वहीत पेन शार्प केलेलं ठेव, ते 2 वर्षांनी त्याचं पीस होणार? नाही, असं नव्हतं. नाही, आमच्याकडे होतं आणि आम्ही ठेवायचं.
आमच्या इथे अरे ते डू यू नो अभ्रक ह्याचं एक फॅसिनेशन होतं लहानपणी. ते आणून ते वहीत ठेवायचं. हो का? हो, म्हणजे मी अशा ते रंगीत पिसं मिळायची, आठवत आहे का? हो, ती पिसं, नंतर शार्पनरचं ते मोरपंख, अभ्रक वगैरे ह्या गोष्टी ठेवायच्या वहीत. एक्साइटमेंट, काहीच नाही तसं दुसरं. एक फक्त मला आठवतं एक पान मिळायचं म्हणजे झाडाचं, ते ठेवून त्याला ऍक्च्युली रूट्स यायची बडिंग होऊन. तसं पिंपळाचं पान ठेवायचं का तुम्ही? त्याची जाळी व्हायची ना, लोक चित्र पण काढायचे. येस, तर तेही केलं. त्यांना इंटरमिजिएट मध्ये A ग्रेड मिळाली. अनादर लेवल. अभ्रक वॉज समथिंग अनादर. अभ्रक मला जरा मला बघा संशोधन करावं लागेल याच्यावर. आमच्या इथे नव्हतं अभ्रक. तू म्हणालेस बिंज वॉच करायला तुला आवडतं, तर आता गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात काही असं बघितलं जे तुला रेकमेंड करावं लागेल, जे ऑब्व्हियस नाही की, कारण काय काय बघ नेटफ्लिक्स किंवा अमेझॉनवरचे टॉप शो असतात ते आपण सगळे बघतो, पण असं काय काय असतात जे सगळ्यांना नसतात बघितलेलं. असं काही सुचवशील किंवा तुला आठवतं जे तुला आवडलं? रिसेंट नसतं तरी चालेल. There's a film called Joyland. मूवीवरती आहे. ओके, ती बघायला हवी. मूवीवर बघतेस का तू? हो. द ग्रेट इंडियन किचन नावाची एक फिल्म आहे. ती पण फार अमेझिंग फिल्म आहे. त्याच्यानंतर एक ही बंदा काफी आहे नावाची फिल्म मनोज वाजपेयीची आहे. अमेझिंग फिल्म आहे. मला ती वध नावाची फिल्म पण खूप आवडली. अशा आहेत काही फिल्म्स ज्या मी बघितल्यात आणि मला खूप आवडल्यात. सो आय वुड रेकमेंड. मी लिस्ट टाकीन खालती, तुम्ही बघू शकता जाऊन. मग तुम्ही असं करू शकता, सईंच्या रेकमेंड केलेल्या फिल्मचं एक फिल्म फेस्टिवल स्वतःच्याच घरी मैत्रिणींना बोलवून करून टाका. नाईस. मेथकूट वरण भात. मेथकूट तूप भात मित्र. हा चालेल. वरण का म्हणालो मी? का भात आला तिकडे. मऊ भात, मेथकूट, तूप, लोणचं काय कळा, तिळकूट बाजूला असलेलं. अरे नाईस. मी गाण्यावरनं मला खरंच ऍक्च्युली असं वाटलं की जसं तू म्हणालीस ना, गाणी तुला आवडतात एक्सप्लोर करायला आणि वेगवेगळ्या लोकांनी जे रेकमेंड करतात, त्याचं वाईड पोर्टफोलिओ आहे. तर आय थिंक इट कॅन बी अ गुड आयडिया की तू असं तुझी प्लेलिस्ट बनवून शेअर केलीस आमच्याबरोबर. फॉलो मी ऑन स्पॉटिफाय. यू विल सी माय प्लेलिस्ट देअर. ओपन ठेवल्यास तू तुझ्या प्लेलिस्ट? हो. नाईस. आय थिंक सो. हो. नाईस. मग तुला त्याच्यात पण तू जसं म्हणालीस शास्त्रीयपासून ते अगदी टेक्नोपर्यंत सगळं ऐकतेस, पण असं असतं का तुझा लूप लागतो का काय काळा? मला आठवडा मी एकच प्रकारचं ऐकत असतो सारखं. असंही असतं आणि मी एक गाणं हे 50,000 वेळेला ऐकते असं पण असतं. अरे खूप चांगली गोष्ट आहे त्या आर्टिस्टसाठी. पण असंही होतं. येस, होतं ना 100%. आता कशावर हुकतेस किंवा आता गेल्या आठवड्याभरात काय जास्त ऐकतेस जॉनर वाईज? आता मी टेक्नोवरती आहे. थोडंसं काय म्हणूया, प्रोग्रेसिव्ह हाऊस किंवा चिल्ड हाऊस टाइप्स काहीतरी. येस. नाईस. आणि चिल्ड हाऊस पाहिजे. गारघर. चिल्ड हाऊस. वा, क्या बात आहे. चांगला जॉनर आहे तो. आणि मग तुला नाचायला पण आवडतं असं घरी वगैरे? अशी एकटीच असतेस, डान्स करतेस, गाणी बिणी लावून? आवडतं तुला? खूप. नवीन घरी तर जास्त जागा आहे ना, कारण हो तिकडे तो कंटेम्पररी असं वगैरे पण सगळं करू शकतेस. मला तेही आवडतं का. मी असं इमॅजिन केलं ते की सगळे ते टॉयज समोर ठेवले, एव्हरीबॉडी पुट युअर हँड्स अप. अगदीच असं नाही, पण हो हेही होऊ शकतं. म्हणजे आय वोंट बी सरप्राइज्ड इफ दिस हॅपन्स. नाईस. तर मग आता तुझे चित्रपट वगैरे येतीलच. आपल्या पॉडकास्टवर आपण युजली प्रोजेक्टची नाव घेतो, पण आपण टाइमलेस होत असं मला वाटतं, कारण ह्या गप्पा आपण कधीही बघू शकतो. तर तेव्हा कोणतंही तुझं काम चाललं असेल ते आपण सगळ्यांना बघायला सांगतो. पण आता तुला आयुष्यात व्हॉट कीप्स यू गोईंग, म्हणजे तू कशाकडे, व्हॉट आर यू लुकिंग फॉरवर्ड टू? कारण मी एक न्यूनेस नावाची गोष्ट जी मी प्रॅक्टिस करतो की आय ऑलवेज लाईक टू फाइंड न्यूनेस. नाविन्य मला शोधायला आवडतं. चालू असलेल्या सेम गोष्टीत सुद्धा मी नाविन्य शोधायचा प्रयत्न करतो किंवा अजून नवीन काहीतरी करून बघतो. तर तुझ्यासाठी असं काय ज्याच्याने तू नेहमी उठून मेक्स यू डू थिंग्स? Oh wow. I think life itself it's so unpredictable. म्हणजे
सगळं जर आपल्याला माहीत असलं तर मला असं वाटतं की इट विल बी बोरिंग. तर उद्या काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. आणि पॅन्डेमिक नंतर तर ह्याचा जास्त रिअलायझेशन झालं. म्हणजे आधीही असंच होतं, पण आपला पर्स्पेक्टिव्ह पॅन्डेमिकनी बदलून टाकला आहे. तर मला असं वाटतं लाईफ इट सेल्फ मेक्स मी वेक अप अँड हसल एव्हरी डे. आणि असंही वाटतं की आता the journey is to be relevant and to sort of be consistent किंवा maintain what you've achieved किंवा try and ते कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्नाची जर्नी आहे. आणि मला असं वाटतं की डेस्टिनेशनला सगळेच पोचतात, त्याच्यात काही कौतुक नाही. ती प्रोसेस आणि त्याच्यानंतरची जर्नी ही खूप महत्त्वाची असते. सो त्याची एक्साइटमेंट आणि त्याचं शोध हे माझ्यासाठी रोज उठून हासल करायचं कारण आहे. आणि असंही वाटतं की म्हणजे आपण कुठल्या तरी एका कोपऱ्यात आहोत. जग केवढं मोठं आहे, अजून काय काय करायचं राहिलंय, अजून काय काय फिरायचं राहिलंय, ही क्युरिओसिटी सुद्धा कधी कधी खूप असह्य होते माझ्यासाठी. दॅट ऑल्सो कीप्स मी गोईंग असं मला वाटतं. आणि आता 2024ची नुकतीच सुरुवात झाली, तर त्याच्यात तू आता सगळेच जण काहीतरी संकल्प करतात सुरुवातीला. तर यावर्षी तुला काय वाटलं की तू तुझ्याशी काय ते कॉन्व्हर्सेशन केलंस की मला यावर्षी कदाचित हे एक्सप्लोर करायला आवडेल? मला ना खूप दिवसात म्हणजे हे कॉलिंग तर मला गेले 1.5 वर्षात खूप सातत्याने आणि खूप तीव्रतेने येत आहे की मला एखादा ऍक्टिंग वर्कशॉप किंवा शिबिर सदृश काहीतरी करायचंय आणि ते करायचंच आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू अटेंडिंग म्हणतेस? हो, त्याचा भाग व्हायचा आहे मला. तर मी ते करणार आहे यावर्षी. आणि मला काय कोण जाणे पण गाणं शिकावं असं वाटतंय. तर मी त्याच म्हणजे काहीतरी लर्न करावं असं वाटतं, एखादं इन्स्ट्रुमेंट किंवा गाणं. तर आय वॉन्ट टू एक्सप्लोर दॅट ऑल्सो. तर आपण अशा लहानपणीपासून सांगलीतल्या चालू केलेल्या गप्पा कुठे 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 फिरत इथपर्यंत आलेल्या आहेत. अगदी शाळेतल्या स्पोर्ट्स पासनं ते हॉर्न वाजवण्याच्या पद्धतीपासनं बॅकग्राऊंड स्कोर होणार आहे आजच्या या पॉडकास्टचा. असं फिरत फिरत सगळ्या गोष्टी करत आपण इथपर्यंत आलोय. आम्ही एक अद्भुत दरवाजा नावाचं एक सेगमेंट करतो अधूनमधून वायफळ गप्पांमध्ये. आणि त्याचा प्रेमिस असा आहे की मी एक फक्त सीन सेट करून देईन आणि तुला एका ठिकाणी नेऊन सोडेन. त्याच्या पुढे तुला इमॅजिन करायचं आणि आम्हाला सांगायचंय. यू कॅन टेक अ पॉज आणि विचार करून पण सांगू शकतेस. पण त्याच्यानंतरचं पुढचं वर्ल्ड यू गेट टू क्रिएट. आणि त्याच्यात तू काही शिफ्ट करू शकतेस, टाइमलाईन शिफ्ट करू शकतेस किंवा काही करू शकते, कुठेही जाऊ शकतेस वगैरे, पण डिपेंड ऑन अ सीन. तर मी तो सीन सेट करणार आहे आणि तिथून मग आपण बोलू. ठीक आहे. तर अशीच तू घरी मस्त 11th प्लेसमध्ये तुझ्या 11व्या घरी उठलेस वगैरे, व्यवस्थित तुझी झोप वगैरे पूर्ण झाली, तुझ्या आवडीच्या वेळी तू उठलेस आणि तू सवयीप्रमाणे नेहमीप्रमाणे कॉफी बनवायला गेलेस. कॉफी बनवलीस तुझ्या पर्क्युलेटरमध्ये. तुझ्या आवडीच्या रंगाचा कलरचा मग तू घेतलेला आहेस त्या कपाटातनं, जेवढे मी बघितले त्याच्यावर बेस्ट आहे बघा. आणि मग तर मस्त ती कॉफी तोपर्यंत बॉईल झाले स्टववर आणि मग तू मस्त ते शेगडीवरनं काढून ओतलीस वगैरे. आणि आता तू कॉफी घेऊन आता तू विचार करतेस की कुठे बसू, इथे माझ्या डायनिंग टेबलवर बसू की बाहेर लिव्हिंग रूमवर काळ्या सोफ्यावर बसू की कुठे जाऊ मी. मग तुला असा विचार येतो की मी जरा आज बाल्कनीत जाऊन पिते. आणि तू कप घेऊन बाल्कनीत जातेस. पण आता काय होतं, तू दरवाजा उघडून ज्या बाल्कनीच्या पलीकडे जातेस ना, ती आता तुझी बाल्कनीच नाहीये. तू एका वेगळ्याच दुनियेत आलीस आणि तुझ्या हातात आत्ता फक्त तुझ्या ओळखीची अशी जी गोष्ट आहे आत्ता ह्या क्षणाला, तो आहे तुझा कॉफीचा मग, ती कॉफी आणि तुम्ही. तर आता ह्याच्या पुढे तुला कोणी भेटू शकतं किंवा काही दिसू शकतं. ते आता तुला काय दिसतं किंवा कोण भेटतं किंवा कोण काय बोलतं ते आम्हाला सांगू शकतेस तू या ठिकाणावर. सो मी गेले कॉफीचा मग घेऊन आणि ती बाल्कनी म्हणजे नुसतं असं एक काय म्हणूया कडा किंवा त्याला काहीच नाही आहे खालीवर. सो तुम्ही स्टेप केलं की खाली दरी टाईप आहे असं मला दिसतंय. आणि त्या दरीमध्ये म्हणजे ती अशी अवतारमध्ये कसे हवेत डोंगर होते तसे ती उलटी दरी आहे आणि त्याच्यात खूप पक्षी आहेत आणि खूप झाडं आहेत. आणि तिथे येतो एक ड्रॅगन आणि त्या ड्रॅगनवर असतो जेक जिनेल हॉल.
आणि मी त्याच्याबरोबर डेटला जाते आणि मी परतच येत नाही, मी त्याच्याबरोबर राहायला लागते. क्या बात आहे. आणि मग तू इमॅजिनेशन या दरवाजाबद्दल विसरूनच जातेस तुझ्या कुठला दरवाजा. हो वा, किती सुंदर प्लॉट आहे एका फिल्मसाठी. म्हणजे यू स्टेप आणि हो म्हणजे असं मग तो मला सांगतो की मी कसं एक माझं जंगल तयार केलंय, तिथे प्राणी सगळे आपोआप येतात, तर तू ये तिकडे राहायला. अरे मी म्हणते येते आणि मी जाते. क्रेझी. एक मिडनाईट लायब्ररी नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे, त्याचं प्रेमिस खूपच खतरनाक आहे. त्याच्यात ती जी प्रोटॅगनिस्ट असते फर्स्ट पर्सन, तिचं असं झालेलं असतं की तिचं एक आयुष्य ती जगलेली असते एका क्षणापर्यंत, आणि तोपर्यंत ती खुश नसते आयुष्यात. तिला असं नेहमी वाटत असतं की माझं आयुष्य फारच बेकार आहे, किंवा मी हे केलं नाही, की मी हे करायला हवं होतं. तर ती एका अशा मोमेंटममध्ये अडकते एका त्या भागात सुरुवातीलाच, की तिथे ती दुसऱ्या आयुष्यात स्टेप करत असते. आणि त्याच्यात कसं असतं, आपण जेव्हा प्रत्येक जो डिसिजन घेतो ना, तेव्हा हजारो डिसिजन आपण घेत नाही. म्हणजे आता ही कॉफी तू डाव्या हाताऐवजी उजव्या हाताने प्यायली असतीस तर कदाचित तुझं आयुष्य वेगळं असं ह्या प्रेमिसवर चालते. पण त्याचा आणि ह्याचा काय दुवा तो मी तुला सांगतो. कारण त्याच्यात असं लिहिलंय त्या पुस्तकात की जेव्हा ती कम्फर्टेबल होते ना त्या दुसऱ्या एका चॉईसवाल्या दुनियेमध्ये, तेव्हा ती हळूहळू तिचं पहिलं आयुष्य विसरायला लागते. त्यामुळे तेव्हा तू म्हटलीस ना की मी त्याच्यात गेले आणि परत कधी आलीच नाही, त्यामुळे मला अरे चालेल, मला जेक असेल तर चालेल मला. जेक बरोबर, जेक जी जेकजी सिंग, जेकुडी. अरे जेक्या दूध आण जरा जाऊन 1 लिटर खालतून. His real name is जेकब कबजी. तो मला पण खूप खूप आवडतो. He's mine. He's mine. He's mine. तुझंच. पण मस्त. नाईस. मस्तच अद्भुत दरवाजा तू इथे मांडलेला आहेस आमच्या समोर. खूप छान वाटलं मला. तू ते अवतारवाला तिकडे तू फील आणलास ना, उलटी व्हॅली वगैरे. दरी उलटी झाली इकडे. चांगलं नाही वाटलं ऐकायला. ओमेजची आठवण झाली मला. काय रे, सॉरी. तर आत्ता तुला कसं वाटतं? मी सुरुवातीला तुला आज विचारलेलं, आपल्या गप्पा चालू झाल्या तेव्हा कसं वाटतंय तेव्हा, आणि आता मला पुन्हा तोच प्रश्न तुला विचारावा असा वाटतोय की आत्ता तुला कसं वाटतंय ह्या क्षणी एकंदर ह्या अनुभवातून? समृद्ध. कारण आय रिव्हिजिटेड अ लॉट ऑफ थिंग्स ज्या माझ्या खूप हृदयाच्या जवळच्या आहेत, पण मी त्यांना भेटले नव्हते खूप दिवसांपासून, खूप युगांपासून. त्यांना आज भेटून मला खूप बरं वाटलं आहे आणि आय फील समृद्ध. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करायला मिळाल्यात किंवा मी केल्यात, मी ते जगली आहे, ह्याचं एक समाधान पण आहे आणि खंत नाही, पण आय मिस देम. तर ते पण एक इट्स अ व्हेरी काय म्हणूया असं, ते अवतारवाली व्हॅलीसारखंच फिलिंग आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि ते तो डायलॉग आहे ना, यू हॅड मी ॲट हॅलो, सो यू हॅड मी ॲट कॉफी, सो या यू वॉन माय हार्ट वेन यू ऑफर्ड मी फ्रेशली ब्रूड कॉफी. नाईस. आणि आम्हाला पण खूप धमाल आली. बरेचसे असे विषय होते जे मी विसरलो होतो. असं नाही मी ते जगलो नव्हतो, जसं ते सगळं होतं फक्की किंवा आमच्यातला चुना, ह्या गोष्टी जगलोय मी, पण त्या कधीच रिकॉल नव्हता ना त्याचा, तर मी विसरूनच गेलेलो. हो, त्यामुळे त्या मलाही खूप बाप मजा आली. आणि त्या सगळ्या गोष्टी, कंपास बॉक्सच्या त्या स्टेन्सिल्स खालची जागा ही मी विजिटच केली नव्हती साधारण 10वी नंतर. एक्झॅक्टली. त्यामुळे फार धमाल आली आणि खूप नॉस्टॅल्जियात भरभरून भरलाय आजच्या भागात, असं मला खूप वाटतंय. खूप भरला. तू इंक पेन्स वापरायचा? हो, अजूनही वापरतो मी. लॅमी 2019 पासून एकच पेन वापरतोय मी. वाव. लिंक टाकतो. आणि ते शाळेत असताना ते 100 रुपयाला वगैरे पेन्स असायचे, ते इंक पेन्स आठवतात का? बोटाला लागायचे वगैरे. नाही, ते गोल्डन झाकणाचं ब्राऊन काळ वगैरे. आठवलं. ओ मॅन, दोज पेन्स. कॅमलिनची शाई यायची, काळी, लाल, निळी. आणि नंतर बर्थडे असेल तेव्हा पार्कर मिळायची. ते पार्करच्या पॅकेजिंगनेच मी आउट व्हायचो, कधी वापरलीच नाही ती. ब्लीड खूप व्हायची कारण पार्करची पेनं ओव्हररेटेड होती ती. सॉरी, पण त्यांचा झोन आलेला. काल ऍक्च्युली ना आम्हाला इकडे पत्रकार एक सही करायची होती या सोसायटीच्या, आणि त्याच्यात त्यांनी माहितीये कोणतं पेन वापरलं होतं?
ते जेल पेनाचं माहितीये स्पार्कलिंग वालं 6चा सेट मिळायचा, ते सही केली. मी म्हटलं अरे भाई हे किती वर्षांनी बघतोय मी आज. आणि त्याची शाई नंतर उडून जाते माहितीये का. हो काही दिवसांनी ते दिसत नाही लिहिलेलं. पण इंक पेन्स वर द बेस्ट. आय मिस पायलट पेन पण आवडायचं मला. मला बॉलपेन आवडायचं. पायलट पेननी स्पीड नाही लागायचं. बॉलपेननी कसं स्पीड खूप महत्वाचं. 2 रुपयाची बॉलपेन. हो ती बेस्ट बेली नव्हतं बेली एवढी मोठी पण यायची त्याच्यात. रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेत मी शाळेत. डू यू रिमेंबर शाळेत असं मधनच एक ग्रुप यायचा काहीतरी विकायला. त्यांच्याकडे ती पेन्स असायची. हे झाकण उघडलं की पेन्सिल, मग ते झाकण उघडलं. यू रिमेंबर दोस. आणि तो सॉरी पण तो चायना माल टाईप असायचा. म्हणजे ते 4दा वापरले ते खराब व्हायचं. हो. आणि आम्ही कसं दापोलीत वगैरे तो हे अवेलेबलच नव्हतं ना मुंबईत. काय साधारण दुकानात मिळायचं असं. त्यामुळे आम्ही लगेच अरे आता मी फोन करतो पीसीओत ₹1 टाकून मी मागवतो पैसे घरून. 4 ठिकाणी 4 हिरवं, ते वाटत हिरवं निळं काळं. कधी वापरलं नाही. हे तर खूप नंतरच आहे. ते मोठं वालं होतं त्याची भारी मजा होती. उघडलं की अजून एक. अरे सुंदर. हाच झोन आहे आपला आजच्या ऍक्च्युअली पॉडकास्ट. आय नो. त्यामुळे आजच्या पॉडकास्टचं नाव तू आईचं पत्र हरवलं असंच हेच टायटल दिलं. जो मी वेळ घालवतो ना असं विचार करून काय टायटल देऊ आजच्या व्हिडिओचं. आईचं पत्र हरवलं, दे मला सापडलं. मी कॅप्शन मध्ये टाकेन कोलॅब करताना, दे मला सापडलं. नाईस. डन झालेला आपला कार्यक्रम इथे. मस्त. तर सई खूप वेळात वेळ काढून तू आज आलीस. आणि आता तुझं प्रमोशनचा पण काळ आहे कारण 2 तारखेला तुझी फिल्म पण येते. पण जसं म्हटलं की हा एपिसोड तुम्ही कधी पण बघता तेव्हा जे पण सईचं काम नवीन आलंय किंवा पूर्वीचं आहे जे अवेलेबल आहे ते तुम्ही सगळं बघत राहा. त्याला प्रेम द्या आणि तिलाही सांगा कुठे तिच्या पोस्टवर वगैरे कमेंट करून. कारण ते खूप बरं वाटतं. म्हणजे असं बरेचदा असं होतं की आपल्याला खूप छान वाटतं पण आपण पॉझिटिव्ह कमेंट टाकायला विसरतो कारण आपण खुश असतो. निगेटिव्ह कमेंट पटकन येते आपल्याला पण पॉझिटिव्ह काहीकडे येत नाही जी यायला हवी. कारण ज्याची किंमत पण खूप जास्त असते, व्हॅल्यू पण जास्त असते आणि अशी पॉझिटिव्ह फील होणारे लोक पण खूप असतात पण ती बोलत नाही. बी हार्श ऑन युअर सेल्फ बट बी काइंड टू अदर्स. येस, हा एक मुद्दा. तर तो काइंडनेस आमच्यापर्यंत पण होते. अशा कमेंट्स वगैरे पण टाका आणि आम्हाला सांगा काय जेन्युइनली आवडलं तर. आणि सईला तुम्ही फॉलो करतच असाल सगळीकडे तर ते नसाल तर करा. म्हणजे दॅट्स व्हॅलिडच नाही प्रश्न पण ते करा. आणि प्रोजेक्ट्सना प्रेम द्या. ती जे काय वेगवेगळे तिचे उपक्रम चालू असतात किंवा एक्सपेरिमेंटेशन्स चालू असतात त्यालाही प्रेम द्या. जसं तिचं यूट्यूब चॅनल पण आता चालू झालेलं आहे त्याच्यावरती काय होपफुली काहीतरी नवीन अजून काहीतरी टाकेल असं जेव्हा मूड बनेल तेव्हा. हा तर त्याला तिथेही जाऊन तुम्ही प्रेम द्या. अशी आशा बाळगतो. ओ माय गॉड, बाळगतो. म्हणजे काय वाहिनी. तर वेळात वेळ काढून तू आज आलीस आणि आमच्यावर असं मस्त गप्पा मारल्यास त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तू खूप काय म्हणूया अनव्हिजिटेड पॉकेट्स आज मला उघडायला लावलेस त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आय एम ॲब्सल्युटली नॉस्टॅल्जिक अँड आय एम फीलिंग 100 इमोशन्स ॲट अ टाईम. आत्ता माझ्या मनामध्ये इमोशनचा स्फोट चालू आहे आत्ता आणि तो मी रेलिश करणार आहे फॉर टुडे. सो थँक्यू सो मच. अरे थँक्यू. तर मंडळी आमच्याबरोबर या गप्पांचा भाग झाला त्याच्यासाठी धन्यवाद. असं कॅमेराकडे वगैरे बोलून मध्येच मी बोलतो मी कधी वॉल वगैरे ब्रेक कर. तर मंडळी हा गप्पांचा भाग झाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही ना भागाच्या शेवटी एक शब्द देतो. कोणताही शब्द असू शकतो तो. मला ऍक्च्युली आता मी गेस करू शकतो ऑलरेडी तू कोणता सांगणार आहेस पण बघतो मी कोणता सांगतेस. जे शेवटपर्यंत एपिसोड बघतात ना ते कमेंटमध्ये तो शब्द टाकतात तर आपल्याला कळतं की ह्यांनी एवढी पूर्ण गप्पांचा कार्यक्रम बघितलाय. तर यू कॅन गिव्ह एनी वर्ड रॅन्डम जो इझी टू टाईप्स. शिबीर. मला वाटलेलं फक्की देणार चालेल. फक्की पण चालेल. फक्की किंवा फक्की आणि शिबीर टाका कमेंटमध्ये म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही हा भाग शेवटपर्यंत बघितलेला आहात. एवढं बोलून आजच्या वायफळ गप्पा आम्ही इथेच पूर्ण करतो आणि पुढच्या भागात तुम्हाला भेटतोच. आणि वायफळला वगैरे सबस्क्राईब वगैरे आवडत असेल तर करा. चांगली नॅक आहे या मुलात बोलतं करण्याची लोकांना. ती अप्रिशिएट झालीच पाहिजे. फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब वायफळ. रिअल कोलॅबोरेशन. आणि जसं आम्ही म्हटलं 11th प्लेस बद्दलचे जे मी 2-3 वेळा काय बरेचदा बोललो ऍक्च्युली आजच्या भागामध्ये. मीही बऱ्याच गोष्टी तिथनं टिपल्या होत्या आणि त्याही खूप कारण तिथे तू ऍक्च्युली जसं तू म्हणालीस ना लोकांसमोर आलीस तू कोण आहेस ते बघायला जास्त मिळालं आणि ते मला पण खूप आवडतं. तर
ते ज्या चॅनलवर आहे ते सईचं स्वतःचं चॅनल आहे, ते ह्या व्हिडिओ नंतर पण टॅग झालेलं असेलच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असणार आहे. तर त्यालाही जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, सो दॅट 11th प्लेसच्या ह्या मिनी सिरीज नंतर अजून तिने काय नवीन टाकलं तर ते आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू. See ya.